तर मग शेवटी वैतागून त्याचे वडील म्हणाले, अरे काय बघायचंय तुला, इकडे सगळं पडझड झालेली जागा आहे, इकडे आपल्याला भव्य दिव्य काही समोर दिसत नाहीये, त्या जागेची व्हॅल्यू किंवा त्याचं महत्त्व काय. ही मोठं होतानाची क्युरिओसिटी कशी क्युरेट करायची. कोकणातल्या मंदिरामध्ये फार सुंदर लाकडी कोरीवकाम आहे, पण जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी फक्त एक भक्त म्हणून जाता तर ते नाही पोहोचत लोकांपर्यंत. पण ह्या सगळ्याचा दोष आपण नक्की कोणाला द्यायचा. जवळपास फुकट या दरातल्या तिकिटांची लोकांना सवय झालेली असल्यामुळे आणि नको तिकडे आपण अस्मिता निर्माण शकतो. अंदमान बेटावरती तुम्हाला कुठेही 10 रुपयाची छोटी प्लास्टिकची बाटली, कोल्ड्रिंकची बाटली, पाण्याची बाटली म्हणजे कोकणामध्ये एस्पेशली रत्नागिरीमध्ये वगैरे मी गावाच्या गावं बघितली आहेत की फक्त म्हातारी पिढीच आहे. या सिस्टीम डिझाईनमध्ये जे तू म्हणतोस याच्यामध्ये कुठले कुठले फॅक्टर्स आहेत जे या सिस्टीमचा भाग आहे. हाय हॅलो नमस्कार. काल संभाषणमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. संस्कृती, समाज आणि संभाषण या त्रिसूत्रीला बांधत असताना आपण या पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या थोड्याशा दुर्लक्षित अशा विषयांवर बोलत असतो आणि असाच एक विषय घेऊन आपण या महिन्यात तुमच्या भेटीला आलो आहोत. पुढे जाण्याआधी चॅनलला आधी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून टाका आणि मग हा पूर्ण मोठा पॉडकास्ट बघा. आपण बरेचदा फिरायला जातो, आपल्याला वेगवेगळ्या देशांमध्ये फिरायला जायला आवडतं. गेल्या काही वर्षांमध्ये आपण अनेक ऐतिहासिक स्थळांना सुद्धा भेट द्यायला जातो. तिथे गेल्यानंतर आपल्याला भारतामध्ये मात्र परिस्थिती दिसताना फार बिकट दिसते. बऱ्याच ठिकाणी कचरा दिसतो, सुविधांचा अभाव दिसतो. अपंग लोकांना किंवा व्हीलचेअर ज्यांना वापरायचे आहेत त्या लोकांना तिथे जाण्यासाठी काही सुविधा नसतात आणि या सगळ्यामध्ये हा आपला अनुभव अतिशय किचकट होत जातो आणि मग फ्रस्ट्रेशन येतं. मग आपण या सगळ्या वारसा स्थळांना नावं ठेवायला लागतो. पण ह्या सगळ्याचा दोष आपण नक्की कोणाला द्यायचा. सरकारला द्यायचा, शिक्षणाला द्यायचा, नागरिकांना द्यायचा की या सगळ्या डिझाईनला द्यायचा. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आज आपल्याकडे आपला मित्र आलाय चिन्मय भावे. क्रीडा पत्रकारिता, एथनो आर्किओलॉजी, डिझाईन रिसर्च या सगळ्यामध्ये काम करत असताना त्याने अनेक माणसांना पाहिलं, त्यांचे अनुभव घेतले. तो बऱ्याच ठिकाणी फिरला आणि त्या सगळ्या ऑब्झर्वेशनमधून त्याने दरिया फिरस्ती नावाची एक वेबसाईट सुरू केली. त्याच्या या प्रवासाबद्दल आणि या ऑब्झर्वेशन्सबद्दल आज आपण त्याच्याशी बोलणार आहोत. चिन्मय, तुझं काल संभाषणमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. मला सगळ्यात आधी जाणून घ्यायचे की तू कुठे कुठे फिरलायस आणि त्याचे तुझे काय अनुभव आहेत. गेल्या 2009 पासून म्हणजे जवळजवळ आता 15-16 वर्षांहून जास्ती वेळ झाला कोकणात मी जातोय. सुरुवातीला एक पर्यटक म्हणून मोटरसायकल, कॅमेरा असंच जाणं व्हायचं. त्याच्यानंतर IIT मुंबईमध्ये डिझाईन शिकत असताना मला एक कोर्स होता डिझाईन रिसर्च सेमिनार म्हणून. त्याच्यात माझा पार्टनर एक अकोल्याचा मुलगा होता, मोठा अकोला. त्याने समुद्र कधीच बघितलेला मुंबई ते अकोले, त्यामुळे त्याला कोकणात जायचं होतं. आम्ही मूळचे कोकणातले, त्याच्यामुळे मला आणि आमचं गाव नाही आहे कोकणात, त्याच्यामुळे मला तो शोध घेण्याची इच्छा होती. म्हणून सुरुवातीला आम्ही काही अंतर गेलो. त्याच्यानंतर रेवसपासून तेरेखोल म्हणजे मुंबईनंतर जिथे समुद्रकिनारा सुरू होतो तिथपासून गोव्याच्या हद्दीपर्यंत एक 5-6 वेळा पूर्ण गेलो असेल आणि अदरवाईज तर खूप वेळा जाणं झालं आहे. पण असं होतं की माझ्या घरचे नेहमी म्हणतात, मी कोकणात जाऊन परत आलो की काय यावेळेला झालं ना काम पुन्हा. आम्ही म्हणतो त्यांना, असं मला वाटतं निघायच्या आधी दर ट्रिपच्या वेळेला, पण नेहमी काहीतरी नवीन एक ठिकाण सापडतं जे तुमचं त्या ट्रिपमध्ये कव्हर झालेलं नसतं. कोणीतरी सांगतं अरे हे इकडे मंदिर आहे किंवा हे इकडे नवीन विरगळ सापडली आहे, तर ते काय चालूच आहे म्हणजे निरंतर असं वाटतं. पण मग तू फिरत असताना आयटनरी बनवून जातोस की तू असाच फिरायला जातोस आणि काय डोक्यात ठरवून जातोस. मी 2 प्रकारे जातो. मी डॉक्युमेंटेशन आणि मॅपिंगसाठी जाणार असेल तर मी ठराविक त्याचा एक प्लॅन बनवून जातो की कुठे कुठे जाणार आहे, त्याची फोटोग्राफी कधी करायची आहे, सकाळी संध्याकाळी वेळ कसा मिळेल. किंवा आता बामणगड आणि बुदल वगैरे सारखी ठिकाण आहेत तिथे पावसाळ्यात लाटांचं उधाण बघायला जास्ती मजा येते. मग त्यासाठी एक विशिष्ट दिवस ठरवून, जेव्हा भरती चांगली आहे, उधाण चांगलं आहे, अशा वेळेला जायला लागतं. तर कधी कधी असं वाटतं की अशाही ट्रिप्स होतात की आपल्याला केळशीला जायचंय किंवा गुहागरला जायचंय किंवा वेंगुर्ला जायचंय, तिकडे 3 दिवस आहेत आणि मग बघू काय सापडतंय. अशा दोन्ही पद्धतीने कोकणात प्रवास होतात. पण मग तू शोधायला जेव्हा जातोस तेव्हा तू एक एथनो आर्किओलॉजिकचा अभ्यासक म्हणून जातोस की पर्यटक म्हणून जातोस आणि ते दोन्ही जात असताना काय अनुभव असतात तुझे. मला असं वाटतं की आपल्या वेबसाईटचं जे नाव आहे दर्या फिरस्ती, तर
फिरस्ती भटकंती तो मूळ पर्शियन शब्द आहे आणि मग फिरस्ता वगैरे असा शब्द वापरलाय मराठी मानणाऱ्या लोकांनी. सो इट इज वॉन्डरिंग विथ अ पर्पज. म्हणजे तुम्ही अगदी आपल्या टूर कंपन्या असतात तसं 17 दिवसात 18 देश वगैरे असं इतकं ठरवून नाही, पण एक तुम्ही डोळसपणे काहीतरी पाहू इच्छिता इतपत नियोजन करून जायचं. कारण त्याच्याशी ऋतूचा संबंध असतो, तिथे भरती ओहोटीचा अनेक ठिकाणी संबंध असतो. काही काही वेळेला आपल्याला आधी बोलून ठेवावं लागतं. एक उदाहरण देतो मी पटकन. एक फणसे नावाचा समुद्र किनारा आहे. तो फणसे नावाचा समुद्र किनारा आणि फणसे गाव यांच्यामध्ये सुरूचं मोठं बन आहे. ती एवढीच गर्द जाळी आहे की मला पहिल्या वेळेला ती ओलांडून जाताच नाही आलं पलीकडे. त्याच्यानंतर मला कळलं की तिथे जायचं असेल तर खाडीच्या बाजूनी ओहोटीच्या वेळेला चालत जाता येतं, नाही तर तिथे पाणी भरलेलं असतं. सो अशाही गोष्टी होतात की तिकडे पोहोचल्यानंतर स्थानिकांशी बोलल्यानंतर समजतं की इथे कसं जायला हवं आहे. सुदैवाने आता डिजिटल मीडिया आलेला असल्यामुळे आधीपासून बोलून ठेवता येतं की या गावात कोणी आहे का ओळखीचं तुमचा, मग कोणी येऊ शकेल का बरोबर. किंवा आता कोळोशीला मी जिथे पुरातत्व विभागाचं उत्खननही झालं होतं, तिथे पेट्रोग्लिफ सापडले होते, काकरशिल्प, त्यांच्याशी संलग्न काही हत्यारं सापडली त्यांना गुहे. तर त्या गुहा उंच डोंगरावरती आहे कोळशी गावातनं. त्याच्यामुळे मग स्थानिक एका मित्राला मी घेऊन गेलो होतो बरोबर, त्याच्या मदतीने जाऊन ती पाहून आलो. असं साधारण. मगाशी म्हणालास की डॉक्युमेंटेशन करण्यासाठी जातोस, अर्थात एथनोआर्किओलॉजी हा तुझा आवडीचा विषय असल्यामुळे तू त्या दृष्टीने पण विचार करत असशील, पण डॉक्युमेंटेशन करतात म्हणजे तिकडे जाऊन नेमकं काय करतात आणि काय केलेलं नाहीये असं तुला जाणवत राहतं. बरोबर. सो आता मी आर्किओलॉजीचं किंवा इंडॉलॉजीचं रितसर प्रशिक्षण घेतलेलं नाही, त्यामुळे माझा दृष्टिकोन थोडा डिझायनरचा दृष्टिकोन असतो, जो माझा पेशा आहे. मला असं वाटतं की डॉक्युमेंटेशन म्हणजे साधारण ती जागा कशी आहे, तिचा एक साधा नकाशा आपल्याला कसा बनवता येईल, तिथे कोणत्या कोणत्या दखल घेण्यासारख्या गोष्टी आहेत, आणि त्याचं मग रूपांतर वेगळ्या डायग्रॅम्स किंवा लिखित वर्णनामध्ये पण करायचं. आणि मग त्याच्याशी संलग्न जर काही ऐतिहासिक पुरावे आणि संदर्भ असतील, आता रायगड जिल्ह्याच्या बाबतीत जे गॅझेटमधल्या नोंदी आहेत त्या फार सविस्तर आहेत, किंवा आवळसकरांचं एक पुस्तक आहे त्याच्यातही त्या नोंदी आहेत. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टींची माहिती त्यात सापडत जाते. तर ती माहिती आणि तुम्ही तिथे काय पाहिलंय ते एकमेकांशी जोडून मग एकत्र ते वेबसाईटवर लोकांसमोर मांडायचा असा प्रयत्न असतो. किंवा आता ज्या नोंदी पूर्वीच्या आहेत, 1883 वगैरेच्या सुमाराशी ती गॅझेट्स आहेत, तर इतक्या जुन्या नोंदी आहेत ते आता त्याच ठिकाणी ती जागा किंवा वस्तू आहे का, असेल तर ती आता कशी दिसते, काय तिचं स्टेटस आहे, हा एक त्याच्यामध्ये अंतर्भूत करायचा मी प्रयत्न करतो. मला असं वाटतं की या सगळ्याच्या मागे एक घटना घडली होती, मी पटकन सांगायचा प्रयत्न करतो. मी विजयदुर्ग जेव्हा दुसऱ्यांदा बघायला गेलो होतो, पहिल्यांदा बघितलं तेव्हा त्या जागेच्या मी प्रेमात पडलो. कारण तुम्ही महाराष्ट्रातले किल्ले जरी बघितले असले तरी वास्तुरचनेच्या दृष्टीने, वास्तुशिल्पाच्या दृष्टीने विजयदुर्ग एक वेगळीच जागा आहे. म्हणजे त्याची ती तिहेरी तटबंदी आणि समुद्र तिन्ही बाजूनी असणं विलक्षण जागा आहे. तर मी असं संध्याकाळच्या वेळेला गडफेरी मारत होतो. एक कदाचित सातारा कोल्हापूरच्या बाजूने आलेली एक कुटुंब होतं. त्याच्यात त्या लहान मुलाला, एक 6वी-7वीतला मुलगा असेल, त्याला तो किल्ला पूर्ण बघायचा होता. म्हणजे संध्याकाळची वेळ होऊ घातली होती, सूर्यास्त होणार होता, आई वडिलांना कुठेतरी निघायचं होतं. त्यामुळे ते असे दोघे एकमेकांना दोन्ही दिशांनी खेचत होते. तर मग शेवटी वैतागून त्याचे वडील म्हणाले, अरे काय बघायचंय तुला, इकडे सगळं पडझड झालेली जागा आहे, दरडोंडेच बघायचे तुला. तेव्हा मला असं, आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्या इथे आहेत ना पुष्कळ किल्ले, पन्हाळा पिन्हाळा आहे, मग इकडे पण काय बघा, तिकडे जाऊन बघू आपण. तेव्हा मला असं लक्षात आलं की त्या आईवडिलांची पण चूक नाहीये. जिकडे आपल्याला भव्य दिव्य काही समोर दिसत नाहीये, त्या जागेची व्हॅल्यू किंवा त्याचं महत्व काय, मौलिकता काय आहे, हे जोपर्यंत जाणकार व्यक्ती कुठल्याही माध्यमातल्या लोकांसमोर आणत नाही तोपर्यंत हे असंच होणार. म्हणून त्यातनं खरं म्हणजे देराफिरसनी आणि त्याच्याशी संलग्न डॉक्युमेंटेशन सुरू झालं असं मला. तू आत्ताचं विजयदुर्गाचं एक्झाम्पल सांगितलंस, तिथे जेव्हा तू हे सगळं होताना पाहिलंस, तिथे तुला काहीच माहितीचे फलक दिसले नाही? माहितीचे फलक असतात, नाही असं नाही. म्हणजे टू बी फेअर, पुरातत्व विभाग विविध ठिकाणी माहितीचे फलक लावतो. बऱ्याच ठिकाणी स्थानिक संस्था असतात, स्वयंसेवक असतात, तेही त्याला जोड देतात. एखादं मंदिर वगैरे असेल तर त्या मंदिराचा ट्रस्ट वगैरे असतो किंवा युवक मंडळ असतं, तेही असे फलक लावतात. बऱ्याच ठिकाणी या स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातनं तण जे असतं पावसाळ्यानंतर ते कापून साफ करून ती जागा पाहण्यालायक करणं, असे सगळे बरेच प्रयत्न केले जातात, नाही असं नाही.
परंतु आपल्याकडे आता डिजिटल माध्यमं असल्यामुळे आणि इंस्टाग्राम सारख्या माध्यमातून सगळ्याच गोष्टी स्टाईलाइज करून त्या आपल्याला आकर्षून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्या सगळ्यामध्ये नुसती फॅक्च्युअल माहिती देणं हे पुरेसं नाही. तिथे लोकांचं लक्ष खिळून राहण्यासाठी किंवा त्याच्याबद्दल उत्सुकता निर्माण अनुभव निर्माण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आत्ता त्या मुलाचं आणि आईबाबाचं एक्झाम्पल माझ्या डोक्यामध्ये राहिलं आहे, कारण लहान मूल म्हणून त्याला ती क्युरिओसिटी अजूनही वाटते. त्या वास्तूची पडझड झालेली आहे, तरीही त्याला ते जाऊन बघावं असं वाटतंय. पण मोठं झाल्यानंतर तू म्हणालास तसं भव्य दिव्यतेमध्येच आपल्याला काहीतरी वारसा दिसतोय किंवा त्याच्यामध्येच आपल्याला काहीतरी इंटरेस्ट वाटतं. तर ही मोठं होतानाची क्युरिओसिटी कशी क्युरेट करायची अशा वारसास्थळांवर, जेव्हा की खरं तर वारसा आणि समाज आणि त्याची आयडेंटिटी हे इतकं एकमेकांमध्ये गुंतलेलं असतं. मला असं वाटतं की कुठेतरी आता पर्यटन किंवा माध्यम म्हणजे हे अगदी मी म्हणेन डिजिटल माध्यम येण्याच्या आधीपासूनच कुठेतरी माध्यमांनी या गोष्टींना मोठं केलंय. परत आपल्याकडची मंडळी जेव्हा उत्तरेत जातात, राजस्थानला जातात किंवा दिल्ली आग्रा वगैरे जातात, त्यांना ती मोठी मोठी भव्य इमारती पाहायची सवय आहे आणि त्याची स्वतःची आपली एक व्हॅल्यू आहे, त्यातली कला आहे, ते मी नाकारत नाही. परंतु ऐतिहासिक दृष्टीने विचार केला आणि आपल्या संस्कृतीचा पाया रचला गेला किंवा मराठी म्हणून आपली जी ओळख आहे ती घडवण्यात सातवाहन काळापासनं शिवाजी महाराज आणि नंतर पेशवेकालीन जे लोक होते किंवा अगदी ब्रिटिश काळातही पुणे मुंबईत मराठी लोक ज्या काही गोष्टी करत होते त्यातली प्रत्येक गोष्टच दिसायला खूप आवडवी अफाट मोठी असेल असं. शिवाय डिझाईनमध्ये एक जी कन्सेप्ट म्हणतात मिनिमलिझम, गरज आहे तेवढं करा, ही महाराष्ट्रातली प्रवृत्ती आहे. त्या ठिकाणची गरज आणि तिथं काय सहज उपलब्ध आहे याचा विचार करून लोकांनी बांधकामं केली आहेत किंवा कपडेही तसेच आहेत. त्यामुळे कुठेतरी ते नवीन पिढीला समजत नाही. आपल्याला भारतामध्ये जी परिस्थिती दिसते तीच तुला परदेशांमध्ये पण दिसलीये, कारण बऱ्याचदा अशी ओरड असते की आपल्याकडे काही फॅसिलिटीज नाही आहेत, त्यांच्याकडे खूप फॅसिलिटीज आहेत. तर ह्या सगळ्याकडे बघताना तू एक भारतीय म्हणून आणि एक माणूस म्हणून कसं बघतोस? मला असं वाटतं की तुम्ही जर मोठ्या साईट्स बघितल्यात ना, म्हणजे ज्या जगभर प्रसिद्ध आहेत, विश्व वारसा दर्जा मिळालाय, तर भारतातही परिस्थिती चांगली आहे. म्हणजे तिथे सरकारचं बऱ्यापैकी लक्ष आहे, ASI कॉन्झर्वेशन करत आहे. पण जर तुम्ही छोट्या छोट्या प्रोटेक्टेड आणि अनप्रोटेक्टेड जागा बघितल्यात तर तिकडे एखादा फलकही कधी कधी नसतो. किंवा आता मी एक रेवदंड्याचं उदाहरण देतो. रेवदंड्याला एक सिनेगॉग आहे, म्हणजे ज्यू प्रार्थना स्थळ आहे. ते मुख्य रस्त्यातनं तुम्ही एक उजवीकडे वळून गेलात तर 100 मीटरवर आहे, पण तिथे रस्त्यावर फलकच नाहीये की इकडे आत जाऊन तुम्ही थोडी वाटवाकडी करून ते बघून या. किंवा आता मंदिरं जी आहेत त्या मंदिरांमध्ये, कोकणातल्या मंदिरामध्ये फार सुंदर लाकडी गोरीवकाम आहे. पण जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी फक्त एक भक्त म्हणून जाता, आणि तसं करणं पण महत्वाचं आहे, त्याला काही विरोध नाही करत आहे, पण तिथे कोणीतरी त्या लाकडी कोरीवकामाचं महत्व काय आहे आणि ते कसं पाहायचं, त्याच्यामागे काय शास्त्र आहे हे समजावून नाही सांगितलं तर ते नाही पोहोचत लोकांपर्यंत. तर या बाबतीत मला असं वाटतं की आपण छोट्या साईट्स, अनप्रोटेक्टेड साईट्सच्या बाबतीत बरेच कमी पडतो तुलनेने. पण फंडिंगचा इश्यू असतोच. म्हणजे एखादी साईट प्रिझर्व करण्यासाठी लागणारा खूप जास्त पैसा आणि तो कुठे कुठे पुरवायचा हा इश्यू आहेच आहे. मग अशा वेळी ती साईट कोणाची जबाबदारी आहे असं पण म्हणू शकतो? मला असं वाटतं की कधी कधी आपण अजून एक सोपं उदाहरण घ्यायचं तर शाळेत पुरेसा अभ्यास होत नाहीये किंवा शाळेमध्ये आपल्याला एखादा विषय कच्चा राहतोय म्हटल्यानंतर आपण काय करतो, आपण आई वडील कोचिंग क्लासला पाठवतो. तसंच या बाबतीतही जिथे सरकारचे प्रयत्न अपुरे पडत आहेत तिथे किमान कॉन्झर्वेशनच्या बाबतीत हे नाही लागू होणार, पण किमान त्या स्थळांबद्दलची माहिती पोहोचवण्यामध्ये तुम्ही इतर लो कॉस्ट आणि सगळ्यांसाठी खुल्या असलेल्या ऑप्शनचा वापर करू शकता. आता दर्यातीरच ती वेबसाईट का बनवली, मराठी पुस्तक का नाही केलं? म्हणजे मला खूप लोक म्हणतात अरे तू एवढं लिहितोस कोकणाबद्दल, तू पुस्तक का नाही करत? मला इच्छा आहे पुस्तक करायची, आणि आपल्याकडे पुस्तक एखाद्याने पब्लिश केलं की त्याला एक स्कॉलरशिप देते, म्हणजे हा या क्षेत्रातला कोणीतरी तज्ञ अशी तुम्हाला मान्यता कोणी वाचो किंवा न वाचो. हा, म्हणजे ती महत्वाचं असलं आणि त्यात ते एकत्र दस्तऐवजीकरण जरी झालं तरी खूप खर्च करून तुम्ही 500-1000 त्यांनी एकमेकांना ती पुस्तकं दिली तर फार तर 5000 लोकांपर्यंत पोहोचा. आणि ते पुस्तक परत तुम्ही त्या ठिकाणी तुमच्याकडे ते असेलच असं नाही. म्हणजे पुस्तक वाचलं घरी आहे आणि आता मी विजयदुर्ग बघतोय, अशा वेळेला काय करायचं?
म्हणून मी असा विचार केला की वर्डप्रेस सारखं एक असलेलं टेम्पलेट वापरून आपण ही साईट बनवूया, जेणेकरून मला माझ्याकडे डेव्हलपर डिझायनर नसला तरी मला ते करता येईल आणि साधारण वर्षाला 7-8 हजार रुपये त्याला भाडं भरून मी वेबसाईट मेंटेन केली आहे गेली 6 वर्ष आणि साधारण वर्षाला एनिवेअर बिटवीन 25 ते 50 हजार लोक त्या वेबसाईटला व्हिजिट करतात, त्याचं डिजिटल मार्केटिंग न करता सुद्धा. सो त्याच्यामध्ये मी कुठेतरी विचार हा केला की आपण व्यक्ती म्हणून आपल्याकडे काय कोट्यावधी उपाय नाही आहेत गुंतवणूक करायला, पण असं करता येईल. दुसरं एक मला असं वाटतं की त्या आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये जे दुकानदार आहेत, खानावळी आहेत, तिथली बस सेवा आहे, अशा ठिकाणी ज्या मोकळ्या जागा असतात तिथेही तुम्ही त्याची माहिती द्यायला वगैरे वापर करू शकता. म्हणजे तिथे कुठे सरकार दरबारी जाऊन तिथे काही परवानगी मिळवून काही गुंतवणूक करण्यावर तुम्ही अवलंबून नाही राहणार आणि दोघांना फायदेशीर असं काही केलं. हा प्रयोग करायचा मी प्रयत्न केला, 1-2 ठिकाणी झालंय की तुम्ही त्या स्थळाची माहिती लोकांना स्कॅन करता येईल असा QR कोड डिस्प्ले करा, मग लोक तुमच्याकडे शाळेचं पाणी वगैरे पिताना साईड बाय साईड ते बघू शकतील. पण सरकारचा नक्कीच याच्यात रोल आहे, कारण एकटा व्यक्ती बरेच आहेत कोकणाबद्दल काम करणारे, युट्यूबर्स आहेत, कोणी पर्यावरणाच्या अँगलनी काम करत आहे, कोणी पर्यटनाच्या अँगलनी काम करत आहे. पण कुठे ना कुठेतरी जेव्हा सिस्टीम डिझाईनचा मुद्दा असतो तिथे सरकारशिवाय पर्याय. या सिस्टीम डिझाईन मध्ये जे तू म्हणतोस किंवा तू दर्याबीर असतील वेबसाईट बद्दल जे बोलतोस, तुझ्या दृष्टीने याच्यामध्ये कुठले कुठले फॅक्टर्स आहेत जे या सिस्टीमचा भाग आहेत? सो आपण जेव्हा सिस्टीम डिझाईनचा विचार करतो तेव्हा एक डिझाईन या क्षेत्रामध्ये एक तत्व आहे इन्क्लुझिव्ह डिझाईन आणि युनिव्हर्सल डिझाईन. इन्क्लुझिव्ह डिझाईन हे तत्व असं सांगतं की सगळ्या प्रकारच्या अडीअडचणी असलेल्या लोकांना किंवा आव्हानं असलेल्या लोकांना तुमचं ठिकाण पाहता आलं पाहिजे किंवा तुम्ही केलेली वस्तू किंवा सेवा उपभोगता आली पाहिजे. मग याच्यामध्ये आपले शारीरिक दृष्ट्या काही आव्हानं असलेली मंडळी असतील, लहान मुलं असतील, अमुक एक वय पार करून वृद्धत्व आलेली मंडळी असतील, कोणाला हातपाय दुखतात, गुडघे दुखतात, अशा सगळ्या लोकांना तिथं नीट व्यवस्थित त्रास न होता ती जागा पाहता आली पाहिजे. हा इन्क्लुझिव्ह डिझाईनचा मुद्दा झाला. आणि युनिव्हर्सल डिझाईन म्हणजे आता एक कुटुंब येत आहे तुमच्याकडे, कदाचित 3 पिढ्या आल्या असतील तर 5-6 वर्षाचं एक मुलं आहे, 10-12 वर्षाचं मुलं आहे, आई वडील आहेत त्यांचे, आणि एखादा कदाचित आजी आजोबांपैकी कोणी असतील, दोघंही असतील, काका काकू असतील. आता या सगळ्यांचं विश्व वेगवेगळं आहे, त्यांचे त्या जागेकडनं अपेक्षा वेगळ्या आहे, आनंदाची व्याख्या वेगवेगळी आहे. तरी त्या सगळ्यांना तो अनुभव, दॅट युजर एक्सपिरियन्स ज्याला आपण म्हणतो, हल्लीचा परवलीचा शब्द आहे ऍप वगैरे, जो बघितला तो सगळ्यांना समृद्ध करणारा आणि सगळ्यांना रंजक कसा होईल हे यातलं मुख्य आव्हान आहे. आणि ह्याच्या पलीकडे हे आपण उपभोग घेणाऱ्यांचा विचार करतो, पण त्या वास्तूच्या आजूबाजूला असलेल्या जे समाजाचे घटक आहेत, ते गाव असेल, तिथे असणाऱ्या भाषा असतील, तिथे असणाऱ्या विविध व्यवसायाची लोक असतील, त्यांना त्यांच्या गरजांना आणि त्यांच्या उत्कर्षालाही पूरक अशा प्रकारची व्यवस्था आपण तिथे कशी बनवू असा विचार करायला लागेल. म्हणजे याचं एक छान उदाहरण वेळासमध्ये आपण पाहू शकतो, जे दरवर्षी कासव महोत्सव होतो कोकणात. त्यात सुरुवात करतानाच महाराष्ट्र सरकारच्या वन विभागाने खूप स्थानिकांना त्यात ठेवलंय. तिथे अंडी घातली जातात कासवांकडनं, तिथपासून पिल्लं सोडण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रियेत त्या अंडी एकत्र करून एका ठिकाणी कॉन्झर्व करणं, पहारा ठेवणं की कोल्हे वगैरे येऊन ती खात नाहीयेत ना, या सगळ्या प्रक्रियेत स्थानिक लोक असल्यामुळे आणि त्यातनं जर निर्माण होणारा जो फायदा आहे तो स्थानिकांना इको टुरिझम मधनं मिळत असल्यामुळे ते एक चांगलं मॉडेल आहे असं मला वाटतं. जसं तू म्हणालास की या सगळ्या मोहिमांमध्ये आपल्याला लोकल व्यक्तींना, लोकल समाजाला इन्क्लूड करून घेणं हा खूप चांगला डिझाईनचा एलिमेंट असू शकतो. पण शेवटी ती पण माणसंच आहेत, बरोबर. जसे आपले काही ॲस्पिरेशन्स असतात शहरांमध्ये राहून, आणि आपण फक्त तिथे वेकेशन्सना जातो, पण त्यांच्यासाठी ते त्यांचं रोजचं आयुष्य आहे, त्यांच्यासाठी ते वेकेशन नाही आहे. तर हा जो मानवी भाव आहे, ॲस्पिरेशन्स आहे, हा फॅक्टर किती आणि कसा मॅटर करतो? खूप मॅटर करतो. कारण याचं एक महत्वाचं उदाहरण जर तुम्ही महाराष्ट्रातल्या ट्रेकर्सना विचारलं तर सगळ्यात महत्वाच्या ट्रेकिंग साईटवर कोणी ना कोणीतरी तिथलं कुटुंब असतं, ज्यांचं तिथे शेत असतं, कोणी आजी आजोबा काका मामा असतात, जे तिथल्या तिथे येणाऱ्या लोकांची छान काळजी घेतात, त्यांना पिकं वाकडी खाऊ घालतात, चहा दुधाची व्यवस्था करतात. बरेच ठिकाणी कोणी अडकलं तर त्यांना रेस्क्यू करायला स्थानिकांच्या टीम जातात. पण ह्याला काही एक फॉर्मल रेट स्ट्रक्चर किंवा फी किंवा असं काही नसल्यामुळे हे 2 लोकांच्या चांगुलपणावर अवलंबून असलेली गोष्ट राहते.
पण जर कोणी आपलं शेतातलं काम सोडून येत आहे तुम्हाला मदत करायला, तर एक तुम्ही त्याची सेवा घेताय म्हणून काहीतरी ठराविक रक्कम त्यांना मिळणं गरजेचं आहे. कदाचित ग्रामपंचायतीच्या माध्यमातून याच्यात काही दर निश्चिती वगैरे केली, जे काही ठिकाणी झालेत प्रयोग, तर याचा उपयोग होऊ शकेल बऱ्यापैकी. आपण कोकणामध्ये माझा अनुभव असा आहे की लोक मदत करायला तयार असतात. म्हणजे एक बाकाळे नावाचं गाव आहे राजापूर तालुक्यात, तिथं समुद्र किनाऱ्यापर्यंत रस्ता नाहीये. समुद्र किनाऱ्याच्या अगदी 1.5 किलोमीटर अंतरापर्यंत सड्यावरनं कच्च्या रस्त्याने तुम्ही वाहन नेऊ शकता आणि मग तिथे गाडी पार्क करून खाली जावं लागतं. तिथे कसं जायचं हे मला कळत नव्हतं. मग मला गुगल मॅपवर एक दुकान दिसलं आणि त्याचं एक पवन परांजपे असं त्या दुकानदाराचं नाव होतं. फोन नंबर होता BSNLचा. मी त्या फोनवर फोन केला की मी आत्ता देवगडमध्ये आहे आणि मी तिकडनं जातोय, मी तासाभरात तिथे पोहोचीन, तर तुम्ही मला मदत करू शकता का, गाईड करू शकता का? तर तो म्हणाला तसं तुम्हाला कळणार नाही, कोणाला तरी बरोबर यावं लागेल, मी आत्ता शेतात आहे पण मी येतो. तर तो पवन दुचाकी घेऊन आला तिकडे. मला त्याने माझी गाडीच्या पुढे तो चालवतो आणि घेऊन गेला तिथपर्यंत तो. आणि मग तो म्हणाला की इथनं तुम्ही पुढे आता बघा, मी परत जातो. पण अशी धावून येतात माणसं मदतीला तुमच्या, पण कुठेतरी हे गृहीत नाही धरलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे आता मी याला बघितलं, ब्राझीलमध्ये असताना तिथे एक फर्नांडो दे नरोना नावाचं बेट आहे. ते बेटच वर्ल्ड हेरिटेज साईट आहे आणि तिथे 25 समुद्र किनारे आहेत. तर तिथे त्यांनी तिथल्या ज्या बेड अँड ब्रेकफास्ट किंवा राहण्याची वगैरे व्यवस्था आहे, तिथे त्यांनी बाहेरून कोणाला उद्योजकांना येऊन मोठमोठी हॉटेल स्थापन करण्याऐवजी तिथल्या स्थानिकांना त्यांनी प्राधान्य दिलंय की यांच्याकडे राहण्याची व्यवस्था होईल. अर्थात त्यांना सरकारने काही नियम दिलेत की साफसफाई, तिथलं खाणं पिणं ते त्यांनी पाळले पाहिजेत. पण त्यातनं जे काही पर्यटनातनं जे उत्पन्न येत आहे ते उत्पन्न घेताना स्थानिकांचा विचार आधी, हे तत्व त्यांनी अंमलात आणले. दुसरी एक गोष्ट मला ती छान वाटली ती अशी की जबाबदार पर्यटनासाठी कोणाचा तरी एक प्रेमळ अंकुश लागतो त्याच्यावर, अगत्यशील पण अंकुश असला पाहिजे. ती गोष्ट त्यांनी स्थानिक लोकांकडे सोपवली. म्हणजे स्थानिक स्वयंसेवक असतात, ते वेगवेगळ्या बीचेसवर उभे असतात आणि ते तुम्हाला गाईड करतात की आता इथे गर्दी करू नका, आता या. त्याच्यासाठी एक शुल्क घेतलं जातं. तिथे जाऊन तुम्ही पर्यावरण वापरणार तिथलं, म्हणजे कचरा घेऊन जाणार बरोबर. त्यामुळे तिथे जो काही खर्च होतो तो रिकव्हर करण्यासाठी तुम्हाला एक फी द्यावी लागते. अशा प्रकारचं त्याचं स्वरूप असल्यामुळे, किंवा आता अंदमानचं तुम्ही उदाहरण घेतलं तर अंदमानमध्ये ज्या तिथल्या प्रजाती आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ होऊ नये पर्यटकांची म्हणून काही भाग आहेत जे खूप क्लिअरली मागतात जिकडे तुम्ही जाऊ शकत नाही. किंवा आता अंदमानमध्ये तुम्ही बोट घेऊन एका बेटावर दुसऱ्या बेटावर जात असाल, दोन्ही बेट गंतव्यस्थान आणि सुरुवातीचं ठिकाण दोन्ही पर्यटकांना खुली आहेत, पण मध्ये एखाद्या बेटावरती बोट थांबत असेल जे आदिवासींच्या राखीव भागातलं बेट आहे, तर ते तुम्हाला तिथे डेकवर येऊन फोटोही काढायला परवानगी नाहीये. पण हे तिथे खूप गांभीर्याने केलं जातं. किंवा अगदी एक छोटंसं आणि कोकणासारख्या ठिकाणी जरूर केलं पाहिजे, किंवा इव्हन सह्याद्रीमध्ये ज्या दुर्गम जागा आहेत तिकडे नक्की अंमलात आणलं पाहिजे. ते उदाहरण असं की अंदमान बेटावरती तुम्हाला कुठेही 10 रुपयाची छोटी प्लास्टिकची बाटली, कोल्ड्रिंकची बाटली, पाण्याची बाटली मिळणार नाही. तुम्हाला कमीत कमी 2 लिटरची बाटली घ्यावी लागते. म्हणजे हॉटेलमध्ये वगैरे आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फुकट ज्या बाटल्या दिल्या जातात त्या पण किमान 2 लिटर. त्यामुळे ती एक तर घेऊन जायला सोपी नसते इकडे तिकडे आणि फेकायलाही सोपी नसते. किमान तेवढं केल्याने तरी कचऱ्याचे ढीग कमी होतात. किंवा आता ही वेफर्सची बिस्किटांचे पुढे असतात, तिथे तुम्ही कुठलंही 5 रुपयाचं 10 रुपयाचं छोटं पाकिट तुम्हाला मिळत नाही. आता याच्यामध्ये कदाचित हा प्रश्न होईल म्हणजे सगळंच महागच घ्यायचं का लोकांनी, पण किमान जिकडे पर्यावरण खूप वल्नरेबल आहे किंवा नाजूक अवस्थेत आहे अशा ठिकाणी हे करायला काही हरकत नाही. आणि तुम्हाला भूकच लागली आहे तर जरुरी नाही की तुम्ही पॅकेज्ड फूडच खाल्लं पाहिजे ना. की तुम्ही स्थानिक माणसाकडनं एखादा वडा, थालीपीठ, पोळी भाजी खाल्ली तरी भूक भागते. ऍक्च्युली युनेस्कोच्या कास पठाराच्या साईटवर मी हे ऑब्झर्व केलं होतं की एकतर तिकडे खूपच स्ट्रिक्ट रूल्स आहेत, कारण ती साईट अतिशय इम्पॉर्टंट आहे आपल्या सगळ्यांसाठी नैसर्गिकदृष्ट्या, आणि तिथे गर्दी होतेच. ही चांगली गोष्ट आहे की वारसा स्थळांवर गर्दी होत आहे, लोक ते अप्रिशिएट करत आहेत, त्यामुळे अजून तिथला व्यवसाय वाढतोय. तर तिथल्या पायथ्याशी असलेल्या लोकांनाच तो व्यवसाय देऊन तिथलीच लोक वर येतात आणि त्यांची छोटीशी थालीपीठ किंवा भाकरी किंवा भाजी असे त्यांचे छोटे छोटे स्टॉल्स पण नाही म्हणणार, ते घेऊन बसलेले असतात. त्याच्यातून त्यांना अर्थार्जन होतं,
लोकांना तिथे गेल्यानंतर काय खायचं आहे याचा एक हेल्दी ऑप्शन मिळतो. सो हे जे तू म्हणतोयस डिझाईन, हे आपण नक्की पाळू शकतो आपण प्रयत्न केला तर. याचा अजून एक थोडासा दुसरा पैलू मला सांगावासा हा वाटेल की जिकडे स्थानिक लोक उपलब्ध असतात तिथे हा प्रश्न एवढा येत नाही, पण काही काही ठिकाणं दुर्गम आहेत तिकडे बरेच वेळेला तुम्हाला कोणी चिटपाकरू दिसतही नाही. अशा वेळेला तुम्हाला माहिती लागली तर कोण नाही. म्हणजे आता बरेच वेळा ट्रेक करताना वगैरे एक परवलीचा प्रश्न असतो की वरनं कोणीतरी तुम्ही उतरून खाली जात असाल तर खाल्लं वर येणारे तुम्हाला विचारतात अजून किती बाकी आहे. म्हणजे त्याच्या मागे मग आता आपण दमलोय, आता आपल्याला झेपणार आहे की नाही, असे किंवा वर जाऊन काही पाहण्यासारखं आहे की नाही, असे बरेच त्यात हिडन प्रश्नही बरेच असतात. मग त्याचं उत्तर देण्याची प्रत्येकाची वेगळी तऱ्हा असते आणि त्या माणसाचा दृष्टिकोन कसा आहे याच्यावर ते उत्तर अवलंबून असतं. म्हणजे थोडक्यात खूपच सब्जेक्टिव्ह उत्तर आहे याचं. मी कोरियामध्ये असताना एक छान गोष्ट बघितली की तिथे खालासा नावाचा पर्वत आहे जेजू नावाच्या बेटावर. ती एवढी अफाट जागा आहे की एका बेटावरती 6000 फूट उंच पूर्वी ज्वालामुखी असलेला तो पर्वत. तिथल्या पर्यावरणाची काळजी घ्यायला सरकारचा नियम असा की तुम्ही तिथे ओव्हरनाईट राहू शकत नाही. तुम्ही सकाळी चढायला सुरुवात करून संध्याकाळपर्यंत उतरलंच पाहिजे खाली. त्यामुळे त्यांनी असे 4-5 रस्ते त्याचे व्यवस्थित नकाशे सगळीकडे डिस्प्ले केलेले आहेत आणि चढाईच्या मार्गावरती एक अमुक एक वेळ म्हणजे 11-11:30 जो काही त्यावेळेला दिवसाची वेळ आहे, दिवसाचा उजेड किती वेळ आहे त्याच्या आधारावर एक वेळ ठरवली जाते. त्या वेळेपर्यंत तुम्ही ते ठिकाण जर ओलांडलं नाही तर तिथनच तुम्हाला परत पाठवतात. नाहीतर मग मध्ये तुम्ही कुठेतरी अडकलाय बाहेर कसे येणार. आणि तिकडे 1-1 किलोमीटर नंतर तुम्ही किती 1000 फूट चढला आहात, किती 1000 फूट चढायचं बाकी आहे, मध्ये तुम्हाला शेल्टर्स कुठे आहेत, तुम्हाला काही हृदयरोग किंवा तत्सम काही इमर्जन्सी वाटली तर कुठे तुम्हाला मदत मिळू शकते. आणि त्या नकाशावर जो रंग वापरलाय त्याने चढ तीव्र उतार आहे का साधारण एक पठारासारखा भागावर तुम्ही चालणार आहात याचाही अंदाज दिला जातो. त्याच्यामुळे मी चढलो तेव्हा बर्फाळ डिसेंबर मध्ये कधीतरी चढलो तर लोक खूप कमी होते. 1-1 किलोमीटर नंतर मला एखादा व्यक्ती कोणीतरी भेटायचा. बरं, भाषेची अडचण. त्याच्यामुळे हा त्यांनी खूप विचार केला की आपल्याकडे येणारे 95-96% पर्यटक जरी कोरियन असले तरी जे कोण 3-4% परदेशी लोक येत आहेत त्यांना पण आपल्याला माहिती पुरवता आली पाहिजे. म्हणून ती इंग्लिशमध्ये पण आहे. आणि मला फार चांगली गोष्ट वाटली तिथे बघून की तिथे वरती चढल्यानंतर जिथे दमतात तिथे त्यांनी एक हट केली आहे. तिथे त्यांचं मेडिकल सेंटर आहे आणि डिफिब्रिलेटर पण आहे. म्हणजे तुम्हाला जर कोणाला वाटलं की हार्ट अटॅक किंवा तत्सम काही त्रास होतोय तर तिथल्या तिथे तुम्हाला मदत मिळू शकते. ह्या सगळ्याचा विचार आपणही करायला पाहिजे. हो, ते तू युनिव्हर्सल डिझाईन जे तू म्हणालास मला वाटतं हे त्याचं खूप चांगलं एक्झाम्पल आहे की इथे येणारा पर्यटक हा कुठल्या ग्रुपचा आहे, कुठल्या भागातला आहे आणि मुळात तो काय डोक्यात घेऊन येतो या सगळ्याचा विचार करून ते डिझाईन करायचं. की आता कोकणातलंच तुम्हाला उदाहरण द्यायचं तर बऱ्याच ठिकाणी आता किल्ल्यांमध्ये वगैरे तण माजलेलं असतं आणि गवतात शिरताना भीती वाटते का, कारण साप असू शकतात. राईट. मला आजवर कधी अनुभव आलेला नाही, बघितले येता जाताना. पण अशा ठिकाणी आपण पर्यटकांना समजा नेलं, दुर्दैवाने सर्पदंश झाला, विंचू चावला तर पटकन आपल्याला मदत कुठे मिळेल असं आपल्याला एक क्षणभर कल्पना करूया. आता या क्षणी माझ्याबरोबर अमुक अमुक साईटवर हे झालंय तर तिथे ती कुठेतरी माहिती लगेच मिळायला हवी. किंवा एक ओव्हरऑल कोकणासाठी एक हेल्पलाईन हवी की तुम्ही त्या नंबरवर कॉल करायचा आहे, फक्त तेच तुम्हाला कनेक्ट कळेल आणि मग पुढे स्थानिक पोलीस किंवा कोणी तुम्हाला येईल मदतीला. अशा प्रकारचा पण सोयी. आणि हे डिझायनिंग आपण जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात प्रगती डेव्हलपमेंट करतो तिथे दिसून येतच की, कारण आपण समृद्धी महामार्गावर जेव्हा जातो सुरुवातीला जेव्हा तो सुरू झाला तो खूप मोठा पट्टा आहे आणि एका पॉइंटला चकवा लागेल असं वाटावं एवढा मोठा पट्टा आहे आणि काहीच डेव्हलपमेंट नाही झाले. आसपास हॉटेल्स नाही आहेत, रेस्टॉरंट्स नाही आहेत, आपल्याला काही माहिती नाहीये. हे लक्षात आल्यानंतर जेव्हा मी दुसऱ्यांदा तिथून गेले मला साईनबोर्ड्स दिसले की काही झालं तर प्लीज या हेल्पलाईनला फोन करा, ऍक्सिडेंट झाले, कुणाला काही त्रास झाला तर किमान मदत पोहोचू शकेल. तर हे आपण वारसास्थळांवर पण करू शकतो. साईनबोर्ड्स लावणं हे काही त्या वारसास्थळाचं ब्युटिफिकेशन मध्ये काही प्रॉब्लेम येईल असं वाटत नाही. हे एक बेसिक डिझायनिंग हा एलिमेंट आपण करू शकतो किंवा तिथे स्थानिकांचा रोल असू शकतो. दुर्दैवाने एवढंच आहे की आपल्या इकडे जवळपास फुकट या दरातल्या तिकिटांची लोकांना सवय झालेली असल्यामुळे आणि नको तिकडे आपण अस्मिता नेऊन चिकटवतो. म्हणजे आता रायगडासारख्या ठिकाणी आम्हाला तिकीट न काढता तो अनुभवायची सोय असली पाहिजे. हा एक आग्रह खूप वेळा मी बघितलाय.
अरे बाबा पण तुम्ही जीप वगैरे हायर करून तुम्ही आला आहात, त्याला तुम्ही 7-8 हजार रुपये घातले, तुम्ही बाकी सगळी मौज मजा, हॉटेल, खाणं पिणं सगळ्याच खर्च करणार आहात, तर तेवढ्या एका जागेसाठी 50-100 रुपये द्यायला काय हरकत आहे, असा एक थोडासा विचार येतो. तर आणि आता एक आपल्याकडे चांगलं काय झालंय की आपल्याकडे आता आधार बऱ्यापैकी व्याप्ती वाढली आहे त्याची, आणि सरकार आता बऱ्याच वेगवेगळ्या योजनांमधून आपल्याला थेट पैसे देतं. त्यामुळे सरसकट सगळ्यांना फुकट दाखवण्यापेक्षा तुम्ही ज्यांना गरज आहे त्यांना रिफंड द्या, नंतर त्यावेळेचं तिकीट तुम्ही काढा, नंतर ते तुमच्या खात्यात येतील परत. किंवा आता मुंबईत ते CSMVS म्युझियम आहे, तिथे तुम्ही कॉलेजचा आय कार्ड दाखवल्यानंतर तुम्हाला वेगळा दर आहे, अदरवाईज तुम्हाला पूर्ण तिकीट काढावं लागतं. अशा प्रकारच्या काही योजना कराव्या लागतील. किंवा मग तुम्ही गाडी घेऊन गेलात ना, तर मग तुम्ही निदान 250-300 रुपये तरी द्यायला पाहिजे, असं एक असायला पाहिजे ही सोय. कारण प्रत्येक ठिकाणी सरकारचा निधी पुरेसा नाही पडणार आहे. आणि जसं डिझायनिंग मध्ये सरकार त्याच्या पॉलिसीज हा एक फॅक्टर आहे, तसं नागरिक म्हणून आपल्या असणाऱ्या जबाबदाऱ्या हा मोठा फॅक्टर असणारच आहे. अनफॉर्च्युनेटली तू म्हणालास तसं आपल्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव होत नाही, आपल्याला त्याच्या आयडेंटिटीची, त्याबद्दलच्या हक्काची, अस्मितेची जाणीव असते, पण त्या स्थळाविषयीची जबाबदारी आपल्याला कधीच जाणवत नाही. आणि हे सगळं रूपांतरित होताना ते डिस्ट्रक्शन या रूपातच आपल्याला दिसतं. अगदी कचरा कुठेही टाकण्यापासून, त्याबद्दलची नसलेली एम्पथी किंवा जी क्युरिओसिटी आपण वारसास्थळांवर घेऊन जातो, ते तर मला खूप गमतीशीर पण वाटतं. पण म्हणजे मला त्याच्याबद्दल अजून काही अंदाज नाही लावता येत थॉट प्रोसेस वाईज. बऱ्याचदा आपण वारसास्थळांवर जातो तेव्हा आपल्याला दिसतं की लोकांना त्याबद्दल काहीही माहिती नाहीये, पण ते सुंदर आहे, तर तिथे जाऊन नावं लिहिणं हे कितीही सुपरफिशियल वाटत असलं तरी ते डिस्ट्रक्टिव्ह आहे. किंवा कुठल्या तरी अनरिचेबल जागेवर जाऊन चढून बसणं, ह्या गोष्टी आपण कशा टाळणार हा विचार मला नेहमी येतो, जर त्यांना माहितीच नाहीये. हल्ली नवीन आलेली, आणि मी कोकणात दुर्दैवाने 4-5 वेळा अनुभवली गोष्ट अशी की हल्ली तर एक पार्टी स्पीकर देतात. हो. सो मी आंबोळगडला गेलो होतो. आंबोळगडला तो गगनगिरी महाराजांचा आश्रम वगैरे, आणि तिथे कातळाचे कडे, तर भरतीच्या वेळेला तिथे तुम्ही जाऊन बसला तर त्या समुद्राच्या लाटांच्या तालातनं जो एक आवाज निर्माण होतो, तो इतर खूप ठिकाणी तसा अनुभवायला मिळत नाही. तर खूप उत्सुकतेने मी जेव्हा पहिल्यांदा तिकडे गेलो होतो, एक 5-7 मिनिटं मी त्याचा अनुभव शांतपणे घेतला असेल, तेवढ्यात एक पार्टी स्पीकर घेऊन एक टोळकं आलं तिकडे, आणि तिथे बॉलिवूड संगीत सुरू झालं. बरं, अशा वेळेला तुम्ही हटकलं तर काही जण तुमच्या समोर असतील, ते शहाणे असतील तर तिथे अजून पुढे काही वादंग न होता ते समजून घेतात. काही काही वेळेला उद्दाम प्रवृत्ती असतील तर तिकडे तुमच्या सेफ्टीलाही शहाण्या माणसाने सांगायला जावं की नाही, हा भाग असो. मुंबईत खूप पूर्वी एक प्रयोग सुरू झाला होता टुरिझम पोलीसचा. तशाही प्रयोगाची महाराष्ट्रात नक्कीच कोकणासारख्या ठिकाणी. टुरिझम पोलीस म्हणजे पोलिसांचाच एक विभाग असतो. तिथे त्या ठिकाणी जाण्यासाठी काय त्यांना आवश्यक जीप किंवा इतर संसाधनं असतील ती असतात, आणि तिथे येणाऱ्या पर्यटकांचं संरक्षण, तिथे त्यांना फसवलं जाऊ नये, तिथे सुरक्षित वेळेतच त्यांनी यावं जावं, या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्यासाठी एक पोलिसांचं पथक तिथे तैनात केलं जातं. याला टुरिझम पोलीस म्हणतात. खूप चांगला प्रयोग होता तो, आणि कोकणातल्या काही महत्वाच्या ठिकाणी तरी तो करायला हरकत नाही. दुर्दैवाने आपल्याकडे एक काय होतं माहिती आहे, बऱ्याच नवीन संकल्पना ज्या असतात ना, त्या नवीन संकल्पना वादविवादात अडकतात. म्हणजे कोणीतरी एक कल्पना काढली तर चिन्मय म्हणतो फार सुंदर कल्पना ही केलीच पाहिजे, शांतीनी म्हणते अजिबात नाही, चुकीची आयडिया आहे, अन्याय होणार आहे म्हणून ती नाही करायची. अरे पण वाद घालण्यापेक्षा एका छोट्या प्रमाणात एका ठिकाणी करून पहा, ती नीट त्याची अंमलबजावणी करा. 2 महिने करा, 3 महिने करा, त्याला पुरेसा वेळ द्या, ज्याला प्रोटोटायपिंग म्हणतात इनोव्हेशन मध्ये. ते करून एका ठिकाणी बघा, त्यातले अनुभव आपण अनुभवातनं शिकून मग ती पुढे वाढवायची की नाही वाढवायची, कुठे उपयोग होईल कुठे उपयोग होणार नाही, हे थोडं बारकावेतले समजतात ना. पण आपण बऱ्याच ठिकाणी एखाद्या संकल्पनेला पूर्ण समर्थन किंवा पूर्ण विरोध या काळे पांढऱ्या मुद्द्यांमध्ये अडकतो. कोकणाच्या बाबतीत मला एक असं, आपण मागेही बोललो होतो, तो विषय असा की पर्यावरण, आणि कोकणाच्या बाबतीत तो फार महत्वाचा आणि संवेदनशील विषय आहे. आणि बरेचदा माझ्यासारख्या लोकांसमोर येणारा हा डिलेमा असतो की एकीकडे आपण खूप कानाकोपऱ्यातल्या जागांची माहिती देतोय जिकडे लोक पटकन जात नाही. उद्या ती माहिती मिळाल्यानंतर जेव्हा लोंढे जायला लागतील तिथे, तेव्हा जर लोंढे जायला लागले तर त्या ठिकाणांमध्ये ती क्षमता आहे का की त्या लोकांना ते तिथे नीट त्यांना सामावून घेऊ शकतील. किंवा आता कोकणामध्ये फार प्रदूषण करणारे उद्योग यावेत असं मलाही वाटत नाही, पण
मग अशा वेळेला पर्यटन आणि तिथलं लोकजीवन हा एक चांगला उपजीविकेचा मार्ग असू शकतो. पण त्याला जी काही तुम्हाला किमान सोयी सुविधा आणि गोष्टी द्याव्या लागतील, म्हणजे रस्ते तर बांधावे लागतील. दुर्गमच राहिलं ते रस्त्यांच्या दृष्टीनं तर ते नाही होणार. म्हणजे आपण किती आदर्शवादी असलो तरी पण आपण लोकांना तुम्ही परत गुहेत जाऊन राहा असं नाही सांगू शकत. आणि स्थानिकांनी त्याच्यात सहभागी व्हायचं तर स्थानिक राहिले तर पाहिजेत मुळात तिथे. म्हणजे कोकणामध्ये एस्पेशली रत्नागिरीमध्ये वगैरे मी गावाच्या गावं बघितली आहेत की फक्त म्हातारी पिढीच आहे आता तिथे. घराघरामध्ये एक लोक 2 लोक आहेत. बऱ्याच ठिकाणी मनुष्यबळ नाही म्हणून शेती थांबली आहे. आंबे काढायला नेपाळहून लोक बोलवावी लागतात. अशा ठिकाणी ज्या माणसाला आता ग्लोबलायझेशनमुळे मुंबईत काय चाललंय, लंडनला काय चाललंय हे सगळं माहिती आहे, त्याला तुम्ही जर मारून मोटकून सांगितलं नाही बाबा तुझं इकडचं पर्यावरण चांगलं आहे म्हणून तुझ्या आशा आकांक्षा अपेक्षा काही असता कामा नाहीत आणि तू गावातल्या लोकांसारखंच जगायचं असतं असं तुम्ही म्हणालात तर तो शहराकडे ओढा वाढणारच त्याचा. ऍब्सोल्युटली. मगाशी आपण ज्या ऍस्पिरेशन्स बद्दल बोलत होतो ना, मला वाटतं हा मुद्दा तिथे इतका लागू होतो की आपण त्यांना हे सांगणार की नाही तुम्ही आता हेच करायचं, पण त्यांना काहीतरी वेगळं करावं असं वाटू शकतं. त्यांना आपलं आयुष्य जगावं असं वाटू शकतं. आपल्याला आत्तापासून वाटतंय की आपण किती बोर जगतोय, आपण किती प्रदूषणामध्ये राहतोय, पण त्यांना त्या गोष्टीचा कंटाळा आलेला असू शकतो. आणि जोपर्यंत त्यांना त्याच्यातले ऍसेट्स दिसणार नाहीत ते नाही कॉन्झर्व करू शकणार ते सगळं. आणि आपण जोपर्यंत पर्यटनातून ते निर्माण करणार नाही त्यांना त्याचं महत्त्व का वाटेल. हा डिलेमा, हा ह्युमन डिलेमा कायमच आहे असं मला वाटतं. त्याचं सोल्युशन आपण अजूनपर्यंत तरी शोधू शकलो नाही बहुधा. आणि त्याचं एक काही सोल्युशन नसणार आहे कधीच. मला असं वाटतं की लोकशाही प्रक्रियेतनं त्या ठिकाणी लोकांना, तज्ज्ञ लोकांनी माहिती देऊन त्यांच्या पातळीवर निर्णय घ्यायला देऊन या गोष्टी होऊ शकतील. याचा एक खूप राजापूरला जे दूतपापेश्वर मंदिर आहे त्याचं मध्यंतरी जीर्णोद्धार झाला तर मी तिथे मला बघितल्यावर, मी ओळखत नाही त्यापैकी कोणाला, पण तिथे बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की त्यांनी तज्ज्ञ वास्तू विशारदांना, जे कन्झर्वेशन आर्किटेक्ट्स आहेत अशा लोकांना त्यांनी तिथे आणून सगळ्यांच्या समन्वयातनं ते पुढचं काम करतात. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी हे चांगलं काम होतही आहे. फक्त आपल्याकडे ते स्केल अप करायची गरज आहे. स्केल अप करायची गरज आहे. आणि कारण आपल्याकडे मुळातच खूप जास्त डायव्हर्सिटी आणि त्याहून जास्त डायव्हर्सिटी या वारसास्थळांमध्ये आहे. त्यामुळे स्केल अप करण्याशिवाय खरं तर आपल्याकडे काही ऑप्शनच नाही. दुसरं काय होतं, तू सिस्टीम डिझाईनचा विचार केलास ना की तर आपल्याकडे ह्युमन कनेक्शनला खूप महत्व आहे आणि ते मी नाकारत नाही. पण आता समजा तुला एक छोट्याशा गावात जाऊन काहीतरी बघायचंय तर आपण काय करतो, त्या गावात कोणाची ओळख आहे का शोधतो. मग एखाद्या रिक्षावाल्याचा आपल्याला नंबर मिळतो, मग त्या काकांना आपण फोन करून तिथे जातो. याचं काही चुकीचं नाहीये, पण नसेल ओळख तर काय करणार. मग अशा वेळेला तुम्हाला एका ठिकाणी त्याची माहिती पाहिजे आणि ऑथेंटिक माहिती पाहिजे. बरं, एखाद्या गावात समजा 50 रिक्षा चालवणारे काका असतील तर त्यातले सगळेच पर्यटकांबरोबर त्यांना इकडे तिकडे घेऊन जायला उत्सुक आहेत असं नाही. पण त्याच्याऐवजी तसे लोक तुम्ही आयडेंटिफाय केले आणि त्यांच्यासाठी काही एक वेगळं रेट स्ट्रक्चर ग्रामपंचायतीनीच जर बनवून दिलं तर मग तेही उत्सुक होतील, कारण तेही त्यांचा श्रमाचा दिवस देत आहेत, त्यांची रिक्षा ते त्यासाठी वापरणार आहेत. मग तेही वेगळ्या नजरेने बघतील. येणाऱ्या लोकांना कम्फर्ट मिळतंय का, पाणी मिळतंय का, औषधं आहेत का त्यांच्याकडे, कोणी घरातलं वयस्कर आहे तर मी रिक्षा जवळ घेऊन जातोय का हॉटेलच्या, ह्या सगळ्या गोष्टी ते बघतील ना. आणि मग त्यात एक प्रेडिक्टेबिलिटी आली की पर्यटकही साधारणपणे खुश असतात आणि त्यांना पुरेसं उत्पन्न मिळत असेल तर तेही खुश असतात. आणि फॉर्मलाइज केलं की दोन्हीही पार्टीजना थोडा विश्वास वाटायला लागतो. कारण बरेचदा अलिबाग वगैरे सारख्या ठिकाणी गेल्यानंतर लोकल स्थानिकांनी खरं तर व्यवसाय स्वीकारलाय की आता ट्रान्सपोर्टेशन करून देणं, इथले आलेल्या पर्यटकांना या सगळ्या भागामध्ये फिरवणं. पण बऱ्याचदा पर्यटकांना तिथे गेल्यानंतर हे दर किती जास्त आहे, हे आपल्यावर उठतातच आहे, तेवढे कुठे दर आहे, एवढा काय खर्च येतो का, हे वाटत राहतं, कारण ते फॉर्मल स्ट्रक्चर नाहीये. सो याचं एक खूप छान आणि वाईट उदाहरण असं आहे की तारकर्लीला काही वर्षांपूर्वी एक बोटीचा अपघात झाला. ती बोट किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर कलंडून अपघात होऊन मायामध्ये 2 लोक मारली गेली. आता तारकर्लीला जर तुम्ही गेलात तर खूप स्वस्त दरांमध्ये स्कुबा डायव्हिंग होतं, 500 रुपयात वगैरे. आता असे बरेच ऑपरेटर्स तिथे आलेले आहेत ज्यांच्याकडे कसला परवाना नाही, त्यांच्याकडे जे काही तंत्रसामग्री आहे ती नवीन आहे का, व्यवस्थित त्याचं मेंटेनन्स केला गेला आहे का हे पाहणारं कोणी नाही. त्याच्यामुळे जसं अशा काही चुकीच्या लोकांमुळे त्या ठिकाणाला
नावाला कलंक लागतो. तसंच लोकही हा विचार करत नाही की मी आता हे मी माझ्या डोळ्यांसमोर बघितलंय की तुम्ही तारकर्लीतल्या रस्त्यावर चालताय, कोणीतरी येऊन तुम्हाला म्हणतं बोट रायडिंग करायला जायचंय आणि ते लोक जातात त्याच्याबरोबर. म्हणजे तुम्ही तुमचा स्वतःचा जीव धोक्यात घालून कसलीही कुठलीही माहिती न घेता कसे जाऊ शकता. त्याच तारकर्लीमध्ये MTDC आणि सारंग कुलकर्णी म्हणून एक आहेत, त्यांची इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग आहे, त्यांनी चालवलेला खूप चांगला कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये ते निसर्ग, त्या दिवशीचं वेदर कसं आहे, काय प्रकारची साधन सामुग्री तुम्हाला लागणार आहे, या सगळ्याचा विचार करून तुम्हाला एक दिवस आधी प्रशिक्षण देऊन मग वेंगुर्ला रॉक जवळ तुम्हाला स्कुबा डायव्हिंगला घेऊन जातात. अर्थातच त्या सगळ्याचा खर्च 2,500-3,000 4,000 5,000च्या आसपास होतो, पण मग त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण काळजी घेतलेली. एवढं सगळं करूनही कधीतरी अपघात होऊ शकतात, तो नशिबाचा भाग आहे. पण मग त्या घटनेमध्ये आपण व्यवस्थेचा बळी झाला असं नाही म्हणू शकत. तर थोडं या बाबतीत थोडं शासनाने जास्ती अग्रेसिव्ह व्हायला पाहिजे, पण लोकांनी पण याचा विचार करायला पाहिजे की आपण 4 पैशासाठी कशाचा धोका घेतोय आणि कुठे गोष्टी करतोय. बऱ्याचदा आपण पर्यटनासाठी जेव्हा जातो तेव्हा पर्यटक म्हणून मला खूप क्युरिओसिटी आहे ना त्या वास्तूबद्दल, त्या कल्चरबद्दल मला खूप जाणून घ्यायचं आहे, पण मला त्याबद्दल काही कळत नाहीये, मला त्याची जागरूकता नाहीये, किंवा एक बेसिक ह्युमन एम्पथी जी सगळीकडेच लॅकिंग दिसते सध्या, ती माझ्यामध्ये नाहीये आणि ह्याची सुद्धा मला जाणीव नाहीये. त्याच्यामुळे माझी क्युरिओसिटी खूप अस्ताव्यस्त वाईल्ड पद्धतीने तिथे जाऊन बाहेर पडते. बऱ्याचदा मग वारसा स्थळांवर गेल्यानंतर मला त्याला खूप टच करावं असं वाटतं, जी माझी एक ह्युमन इन्स्टिंक्ट आहे ना. माझ्या पंचेंद्रियांपैकी एक इंद्रिय मला सांगतं की समोर दिसणारी जी नवीन वस्तू आहे, वास्तू आहे, तिला मला टच करायचं आहे, किंवा मला जो ह्यातला पार्ट दिसत नाहीये तो आता मला जाऊन नक्की बघायचा आहे. पण हे करत असताना ही सेन्सिटिव्हिटी नाहीये की आपण त्या वास्तूला त्रास देतोय, आपण तिचं नुकसान करतोय आणि आपल्या पुढे जे कोणी बघायला येणार आहे कदाचित त्यांच्यापर्यंत हे पोहोचणार नाहीये. हा बॅलन्स मला कायमच खूप ट्रिकी वाटतो. याला एक गमत अशी की याच्याकडे पाहण्याचे 2 मार्ग आहेत. एक समोरच्यांना नीतिमत्तेचं लेक्चर द्या, हा एक मार्ग आहे, किंवा नियम करणं, चढू नका. आणि मग ते सांगितलं तर तुमच्याकडे तिथे उभा करायला एक रखवालदार पण पाहिजे, कारण करू नका म्हटलं की अजून इच्छा उत्सुकता निर्माण होते. मी 2 उदाहरणं पाहिलीत भारतातलीच, जे मला खूप एका ठिकाणी चांगली गोष्ट केली, एका ठिकाणी केली जाऊ शकते. सो मी पहिल्यांदा जेव्हा पटनाच्या म्युझियम मध्ये गेलो, बिहार म्युझियम मध्ये, तर तिथे एक लहान मुलांची गॅलरी, त्याच्यामध्ये त्यांनी मॉक आर्टिफॅक्ट्स केले आहेत आणि मग ते तुम्हाला जसं आर्किओलॉजिस्ट जी हत्यारं वापरतात ती वापरून तुम्ही एक्स्कवेशन करा आणि मग तुम्हाला एक आर्टिफॅक्ट मिळते. याच्यातनं काही प्रमाणात तुमचं जे टॅक्टाईल म्हणजे स्पर्श करून पाहण्याची जी एक इच्छा असते ती पूर्ण करणारं एक त्यांनी गॅलरीज बनवली, म्हणजे एक अख्खी गॅलरी जिकडे तुम्ही गोष्टींना स्पर्श करू शकता आणि मग बाकीच्या ठिकाणी नाहीये परवानगी स्पर्श करायला. ते एक उदाहरण सांगितलं. दुसरं म्हणजे मी अमृतसरला जेव्हा जालियनवाला बागेत गेलो तेव्हा जालियनवाला बागेत मी आवाज झालोय बघून तिथे भिंतींवर बंदुकीच्या गोळ्या लागलेल्या आहेत, त्याचे व्रण आहेत अजून भिंतीवर. लोक त्याच्यासमोर मागे तर भिंत आणि असं सेल्फ्या घेतात काउंट करून वगैरे. सो मी पण वैतागलो आधी ते लोकांना ते फोटो घेता हो. नंतर माझ्या लक्षात आलं की आता आजच्या संस्कृतीमध्ये जाल तिकडे तुम्ही आता लोकांना सवय लागली, मी इकडे पोचलो होतो आणि मग ते दाखवता आलं पाहिजे. हे एक वागणं किंवा हे बिहेवियर आहे, आपण गृहीत धरलंय आता हे लोक करणारच. मग हे करू नका, आणि ते करत असतील कोणी तर आरडाओरडा करायला 2 वॉचमन ठेवण्यापेक्षा ते ठेवाच तुम्ही सुरक्षेसाठी, गरजेचं आहे. पण एक तुम्ही एखादं छोटं जे हेरिटेज नाहीये नवीन केलेलं एक तिकीट काउंटर किंवा अशा ठिकाणी तुम्ही काहीतरी एक आर्टिफॅक्ट बनवा, जिकडे तुम्ही असं थीम बनवा की तुम्ही ट्रिब्यूट टू मार्टर्स किंवा असं काही, जिकडे तुम्ही त्यांना वंदना करताना पण सेल्फी काढू शकता. मग एकदा सेल्फी काढून झाली आहे तुमची, आता इतर ठिकाणी हा प्रताप करू नका, असं त्याच्यात बिहेवियर डिझाईनच्या अँगलनी करताय. कारण आपल्याकडे काय होतं की नकारात्मक वागणुकीला शिक्षा करण्यावर आपला खूप फोकस आहे, पण सकारात्मक वागणूक कोणाची असेल तर त्याला प्रोत्साहन देण्याकडे आपण विचार करत नाही. म्हणजे ट्रॅफिकच्या बाबतीत पण तुम्ही सिग्नल जम्प केलात 5 वेळा केला तर 5 वेळा दंड भरायला लागतो. पण एखाद्या माणसाने समजा 4-5 वर्षात एकदाही सिग्नल मोडला नसेल तर लोक त्याला बावळट समजतात. तू सिग्नल तोडलाच नाहीये 5 वर्षात म्हणून कोणी त्याचा सत्कार करत नाही किंवा त्याचा इन्शुरन्स कमी करत नाही. हे आपल्याकडे केलं रिवॉर्डिंग राईट बिहेवियर हे अशा ठिकाणी गरजेचं आहे. कारण ते गृहीत धरलं जातं ना की अरे तुम्ही नीतिमत्तेने वागलंच पाहिजे,
तेच बेसिक आहे. तुम्ही चुकीचं वागलात तर ते अनयुजल. या दृष्टीने मला एक डिझाईन महत्वाची गोष्ट का वाटते सोशल सायन्सेस पेक्षा, सोशल सायन्सेस बरेचदा खूप मॉरलिस्टिकली गोष्टींकडे बघतात. डिझाईन मध्ये असं शिकवलं जातं की लोकांच्या काही मर्यादा आहेत त्या गृहीत धरूनच तुम्ही करा. म्हणजे आपल्याला शिकवतात की नीट बघून चाल, पाणी बिणी सांडलं असेल तर घसरून पडशील, पण डिझायनर गृहीतच धरतो की लोक घसरून पडू शकतात, म्हणून जिकडे तुम्हाला फ्रिक्शन क्रिएट करायचंय, खूप उतार आहे अशा ठिकाणी किंवा पायऱ्या आहे, ते त्याने केलंच पाहिजे. हा, आणि हा पर्स्पेक्टिव्ह खरं आपल्याला बाकी सामाजिक दृष्ट्या डिझाईन करताना सगळीकडेच जरा अप्लाय केला पाहिजे, हे माझ्या सतत लक्षात येत राहतं. कारण सतत प्रॉब्लेम आहे हे ओरडून काही सोल्युशन निघणार नाहीये. किंवा आपण किती जणांना सांगणार की तुम्ही तिथे जाऊन असं करू नका, वागू नका, बोलू नका. सिक्युरिटीच्या पण स्वतःच्या लिमिटेशन्स येणार. हा पॉडकास्ट जर चुकून मागून आपल्या पर्यटन मंत्र्यांनी वगैरे बघितला तर माझं त्यांना पहिलं सजेशन हे राहील की महाराष्ट्र सरकारने आधी एक डिझाईन स्टुडिओ बनवावा आणि एक युजर एक्सपिरियन्स ऑफिसर नेमावा तिथे, जो त्या गावातल्या ब्युरोक्रेसी आणि या सगळ्यांबरोबर मिळून काम करून गोष्टी करू शकेल. कारण बरेचदा आपल्याकडे पद्धतीत काय होतं की ह्या सगळ्या ज्या डिझाईन ओरिएंटेड गोष्टी आहेत ना, त्या छोट्या छोट्या एजन्सीजना टर्नकी बेसिस एक कॉन्ट्रॅक्ट म्हणून दिल्या जातात. त्याचं ते चांगलंही काम करतात, मी काही त्यांना नावं ठेवत नाहीये, पण तुमचा स्वतःचा माणूस तिकडे कायमस्वरूपी तैनात आहे आणि रेग्युलरली ती जागा मॉनिटर करून त्याच्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, ही गोष्ट कोणाला तरी तात्पुरतं कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि त्यांनी तिथे बनवलं, ह्याच्यापेक्षा वेगळी आहे. ऑल्सो कन्सिस्टंटली मॉनिटर करणं आणि त्याच्यातले प्रॉब्लेम्स डिकोड करत राहणं आणि एकमेकांना संलग्न असे सोल्युशन शोधणं या जागांवरचे, ते कदाचित खूप बेटर युजर एक्सपिरियन्स तयार करू शकतील. अजून एक मला कल्पना सुचली किंवा आपण कॉपी करू शकतो, जी मी पाहिली होती कोरियामध्ये, की आता तू डेक्कन कॉलेजची स्नातक आहेस, तर तुला विद्यार्थी असतानाचा आठवत असेल की तुझ्याकडे माहिती बरीच होती किंवा तुझ्या वर्ग मित्रमैत्रिणींकडे बरीच माहिती होती या वारसा स्थळांबद्दल, पण सुट्टीच्या काळामध्ये तुम्ही काही तुमच्याकडे फॉर्मल एम्प्लॉयमेंट किंवा असं काही नसतं. अशा वेळेला जर अशा मुलांना विविध क्षेत्रामधल्या जर सरकारने एक स्टायपेंड दिला की तुम्ही शनिवार रविवारी येऊन तिथे थांबा आणि लोकांना काय लागेल ते पहा, त्यांना योग्य माहिती द्या, त्यांच्या क्युरिओसिटीला एक चालना द्या, असं केलं तर सरकारला त्या मुलांना विद्यावेतनही देता येईल आणि एखादा मुलगा शिकतो आहे कुठे IIT मध्ये शिकतोय, डेक्कन मध्ये शिकतोय, फर्ग्युसन मध्ये शिकतोय, तर सगळेच जण काही श्रीमंत नाहीये, त्यांना महिन्याला 10,000, 12,000, 15,000 मिळाले तर सरकारला कोणीतरी कंत्राटी माणसाला कमी पगारावर नेमण्यापेक्षा त्याच्यात त्या विषयात रस असलेल्या आणि क्वालिफाईड मुलाला त्याच्या शैक्षणिक प्रवासामध्येही ती मदत होऊ शकेल, असं काहीतरी करायला पाहिजे. या मॉडेलचा विचार करायला पाहिजे असं वाटतं. आणि जे एक्सपर्ट्स आणि स्थानिक यांना सामील करून घेण्याचा हा एक खूप चांगला मार्ग असू शकतो. कारण जर अशा प्रकारचं मॉडेल सुरू झालं तर त्या स्थानिक प्रभागातल्या मुलांनाही वाटेल की आपण या प्रकारचं शिक्षण घ्यावं आणि कदाचित याच्यामध्ये पुढे जावं, आपला वारसा आपण आपल्या पद्धतीने प्रिझर्व्ह करावा, लोकांना त्याबद्दल माहिती द्यावी. हे खूप असे लेअर्ड सोल्युशन्स याच्यामध्ये. हो, कारण स्थानिकांना प्रशिक्षण महत्वाचंच आहे ना. आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही अंबरनाथ शिव मंदिर किंवा अशा अनेक ठिकाणी गेलात तर कधीच हे म्हटलं की एक पांडवकालीन आहे म्हणून. आपल्याकडे सगळ्याच वारसा स्थळांना आहे. हे कुठलं आहे तर हे पांडव, ते कुठल्या तरी अज्ञातवासात फिरत होते त्या काळामध्ये त्यांनी हे सगळं बनवलं आहे, हे तर आहेच. आणि स्थानिकांचं एक दुसरं महत्वाचा पैलू काय माहितीये का, की आपल्याकडे हे इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी बऱ्याच ठिकाणी किंवा तू पुरातत्वाची विद्यार्थिनी असल्यामुळे तुलाही जाणवलं असेल की युरोप सारखं आपल्या सगळ्या लोकांनी सगळं डॉक्युमेंट लिखापडी करून ठेवलेलं नाही. करेक्ट. त्यामुळे बऱ्याच गोष्टी स्थानिक लोककथा, गाणी यांच्यामध्येही जतन केल्या गेल्या. त्यामुळे त्यांना काय वाटतं, त्यांना काय माहिती आहे, त्यांच्या पूर्वजांनी त्याच्याबद्दल काय सांगून ठेवलं आहे याची आपल्याला जाणीव असायला पाहिजे. कोकणात एक गोपाळगड नावाचा किल्ला आहे, तिथे एक सिद्धनाथ महाराजची गोष्ट सांगितली जाते की त्याला एक काय त्याच्यावर जाती अन्याय झाला, तो शूर असूनही त्याने घोड्यावर रपेट केली तरी त्याला जो काही पुरस्कार मिळायचा होता तो मिळाला नाही, आणि मग नंतर पुढं ब्रिटिशांना त्याने तिथे यायला मदत केली. अशी ती कहाणी आहे. ती प्रके घाणेकरांच्या पुस्तकात आहे, पराग पिंपळेंच्या वगैरे पुस्तकांमध्येही मी वाचलेली आहे. परंतु आता त्याला काही ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये आधार नाही. सो अशा गोष्टींच्या बाबतीत काय करायचं असं मला, मी रेफरन्स बेस्ड लिहित असल्यामुळे
मला प्रश्न पडला, तर मी असं ठरवलं की त्या जागेच्या बाबतीत ती प्रचलित गोष्ट आहे हे आम्ही ऐकलेलं आहे आणि तिथे त्याची समाधी होती त्या सिद्धांत महाराजची असंही लोक सांगतात, ती कोणाला सापडली नाही अजून. पण ही एक प्रचलित गोष्ट आहे हे लोकांना सांगायला काही हरकत नाही. Absolutely. मग आज ना उद्या कळेल ती की आपण निरंतर शोध घेत असतो की खरोखरच त्याचं समाधी सापडली तरी खरी ठरेल किंवा शिलालेख सापडला तर खरी ठरेल, खरी मानली जाईल किंवा दुसरं काही पत्र मिळालं किंवा किंवा ती दंतकथा म्हणून तशीच राहील. याच्यात अजून एक मुद्दा असा येतो, तो म्हणजे इंटरडिसिप्लिनरी किंवा ट्रान्सडिसिप्लिनरी विचाराचा. Absolutely. आता कोरलाई किल्ला आहे, तिथे गाव आहे, तिथे क्रिओन म्हणून एक पोर्तुगीज इंग्लिश मराठीचं संमिश्र अशी नो लिंग, असं ते माझी भाषाला नो लिंग म्हणतात, ते अशी भाषा बोलली जाते. आता हा अँथ्रोपॉलॉजिस्ट लोकांसाठी एक महत्वाचा विषय आहे आणि मग इतिहासकारांसाठी ज्यांना पोर्तुगीज इतिहासाबद्दल त्यांचा एक्सपर्टीज आहे अशा सगळ्या लोकांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे. दुर्दैवाने आपल्याकडे अजूनही मोठ्या विद्यापीठांमध्ये सगळे वेगवेगळ्या विभागात आपापल्या नजरेतनं चांगलं काम करतात, पण त्याचा एक एकत्रित विचार त्या स्थळाचा होण्याच्या दृष्टीने जर काही क्लिनिक्स किंवा एकत्र विजिट्स किंवा असं काही, आता जसं नागालँडला तो एक वर्षातनं एकदा हॉर्नबिल उत्सव होतो, तसं काही जर तुम्ही केलं तर तसं काही कदाचित उपयुक्त होईल. बरोबर आहे. अभ्यास करताना हा इंटरडिसिप्लिनरी अप्रोच ठेवला तर मग लोकांपर्यंत पोहोचवताना आपण त्याचा एक अनुभव जो आपण सुरुवातीला म्हणत होतो तशा प्रकारचा काहीतरी क्रिएट करू शकू. आणि जोपर्यंत आपल्याकडे अनुभव मिळत नाही माहितीला काहीच अर्थ उरणार नाही. हा खरं तर थोडा कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा वाटतो अभ्यास करताना मला, की आज हे मंदिर बांधलं, आज हा पुतळा बांधला, आपण आपली संस्कृती पुढे नेली. तर तू या सगळ्याकडे बघताना कसं बघतोस? आपल्याकडे ऑलरेडी वारसा जतन करण्यासाठीचे इतके प्रॉब्लेम्स असताना जेव्हा आपण एवढा मोठा फंड नवीन काहीतरी क्रिएट करण्याकडे टाकतो तेव्हा ते फंड्स बोचायला लागतात एका पॉईंट नंतर, इतिहासकार म्हणून मला आणि माझ्या आसपासच्या कम्युनिटीला कधी कधी. पण ॲट द सेम टाइम मला हे सुद्धा रिअलायझेशन असतं की एखादी वास्तू किंवा एखादा पुतळा जेव्हा पुरातन काळामध्ये किंवा एन्शियंट टाइम्समध्ये प्राचीन काळामध्ये बांधला गेला असेल तेव्हा त्याच्यासाठी पण फंड लागलाय आणि तो आत्ता एक 100, 200, 300, 800 वर्षानंतर आपला वारसा झालाय. सो हाही पुढे जाऊन कदाचित कोणाचा तरी वारसा होणार आहे. पण अगेन हे जे फंड आहे आणि आपले प्रॉब्लेम्स आहेत ते इतकं ट्रिकी प्रकरण आणि या सगळ्याकडे तू डिझाईन पर्स्पेक्टिव्हने कसा बघतोस? मला असं वाटतं की दोन याच्यात गरज आहे. म्हणजे एक म्हणजे तुमच्याकडे आहे ते जतन करणं आणि नवीन निर्माण करणं. आता होतं असं की मोठ्या पुतळ्यांना किती लोकांनी नावं ठेवली किंवा अशा मोठ्या मॉन्युमेंट्सला, नवनिर्मित मॉन्युमेंट्सला किती नावं ठेवली तरी 100-1 वर्षापूर्वी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी झालं, तिकडे लोक जातातच. मी जेव्हा रिओ डी जानेरोला गेलो होतो तेव्हा तो एक ख्रिस्ताचा खूप मोठा पुतळा आहे, क्राइस्ट द रिडीमर, एका डोंगरावर नाही, तिकडनं तुम्ही पूर्ण शहर बघू शकता. तिथे लोक मुद्दाम जातात आणि दिवसभरात 5-7 हजार रुपये खर्च करतात. त्यामुळे ते बनवणं अगदीच गैरलागू आहे असं नाही. पण मला एक वाटतं की तुम्ही जे काही बनवणार आहात आणि ते करण्यामागे तुमचा जो काही पर्पज आहे, उद्देश आहे, त्याला प्रामाणिक तुम्ही डिझाईन करताय का? म्हणजे आता जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा पडल्याची घटना घडली तेव्हा खूप चर्चा आली की असा कसा तो बांधला किंवा त्याच्यासाठी स्ट्रक्चरली काम नीट झालं नाही झालं. मी प्रश्न डिझायनर म्हणून हा विचारला असता की तुमची कल्पना चांगली आहे की महाराष्ट्रात नौदल त्याला एक आधुनिक काळात, मध्ययुगीन काळात शिवाजी महाराजांनी पुढे आणलं, छत्रपती शिवरायांनी. मग तेच जर तुम्हाला सेलिब्रेट करायचंय तर त्या काळातलं गलबत, पाल, शिबाड, बुराब का बांधलं नाही आपण? पुतळाच का बांधला पाहिजे प्रत्येक ठिकाणी? आणि तुम्ही वेगळ्या पद्धतीने करू शकता. तुम्ही ते मालवण बंदरात ते अँकर करू शकता आणि लोकांना आत बाहेर येऊन पाहायची सोय करू शकता, म्युझियम सारखं. किंवा तुम्ही ऍक्च्युअली पाण्यात सेल करणारं गुलाब करू शकता आणि ते एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण ठरेल. पण काय होतं की आपण एक क्रिटिकल थिंकिंग नाहीये म्हणतो ना की हे मी का करतोय, कसं करायचंय, पटकन करायचं म्हणजे टेम्पलेट मध्ये जायचं. हा पुतळा बांधला जातो, पुतळा बांधायचा. आय लव्ह कोथरूड, आय लव्ह विलेपार्ले आवडतंय, तो सेल्फी पॉइंट करून टाकायचा. त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धती असू शकतील ना तीच गोष्ट साध्य करायचा, त्याचा कुठेतरी आपण विचार करायला हवं असं मला वाटतं. दुसरं म्हणजे ही छोटी ठिकाणं आहेत, म्हणजे मंदिरं आहेत. अनेक ठिकाणी कोकणात खूप सुंदर लाकडी गोरीबाग आहे,
ते पाडून परत बांधायच्या वेळेला ते लाकडात बांधायला सुद्धा 1 कोटी रुपये खर्च येणार असेल, तर सिमेंट कॉन्क्रीट मध्ये बांधायला, टाईल लावून बांधायला 20-25 लाख रुपये खर्च येतो. मग जी खूप नांदती, खूप लोकांनुनय असलेली किंवा लोकांचं ज्याला खूप समर्थन आहे असं नसलेली मंदिरं जी नसतील आणि ते वरचे 75 लाख कुठून आणायचे, हा मुद्दा होतो. त्यामुळे मग अशा वेळेला काहीतरी सरकारकडे, ठीक आहे सगळे पैसे सरकार नाही देऊ शकणार, पण मग ऍटलिस्ट आपल्याकडे काही निधी आहे का जो त्यांना अनुदान म्हणून देता येईल, किंवा मग तिथनं ते आता नाही होणार आहे मंदिर तसंच, मग किमान ते लाकडी कोरीव काम काढून कुठेतरी तुम्ही चांगल्या ठिकाणी ते त्याच भागामध्ये 3-4 मंदिरांचं मिळून जतन करू शकाल का, असे काहीतरी विचार केले पाहिजे. आत्ता आपण हे सगळं जे बोललो त्यामध्ये मला जो कोर मुद्दा दिसतोय तो म्हणजे युजर फ्रेंडली डिझायनिंग करणं या सगळ्या वारसा स्थळांच्या आसपास किंवा या वारसा स्थळांचं जे आपल्याला ज्ञात आहे, जे आपण ऑलरेडी जतन करतोय आणि जे आपल्याला माहीत नाही आहेत, जे आपण जतन नाही करत आहोत किंवा माहीत आहेत पण जतन नाही करत आहोत, अशा सगळ्या वारसा स्थळांचं युजर फ्रेंडली एक डिझाईन तयार करणं. हे डिझाईन करत असताना आपण बोललोच की युनिव्हर्सल डिझाईन आहे, इन्क्लुझिव्ह डिझाईन आहे, पण भारतासारख्या देशामध्ये कमिंग बॅक टू द पॉईंट की एम्पॅथी कुठे कमी पडते, कारण आपल्याकडे प्रचंड डायव्हर्सिटी आहे, फायनान्शियल, कल्चरल, क्लास वाईज, कास्ट वाईज, एज्युकेशन वाईज, म्हणाल ती जगभरात जी डायव्हर्सिटी आपण मोजू शकतो ती सगळी आपल्याकडे आहे. अशा वेळी ह्या दोन्ही प्रकारच्या डिझायनिंगमध्ये आपण नक्की काय इन्क्लूड करू शकतो, किंवा कोण कोर पॉईंट असू शकतं, नसू शकतं, कुणाला प्राधान्य द्यायचं, नाही द्यायचं, तर सगळ्यांना सर्व कदाचित नाही करता येणार आपल्याला. मला असं वाटतं की त्या ठिकाणी तर आपण, आता एखादं मंदिर असेल तर तिकडे कोणीतरी नवस फेडायलाही आलाय, कोणी तिथलं कोरीव काम पाहायलाही आलाय, कोणी फॅमिली बरोबर रविवारी आपण अलिबाग हरिहरेश्वरला आलोच तर एक देऊळ बघायला आपण जाऊया असाही क्राऊड तिथे आलेला आहे, कुणाचं ते कुलदैवत आहे. त्यामुळे अशी डायव्हर्सिटी तिथे येणारच आहे. त्यामुळे ज्या काही युनिव्हर्सल डिझाईनच्या दृष्टीने कॉमन गोष्टी असतील त्यांच्यावर लक्ष दिलंच पाहिजे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन शाळांमध्ये आपल्याला खूप काम करावं लागेल. कारण एकदा सवयी ठरल्या किंवा तुमची व्हॅल्यू सिस्टीम एकदा तयार झाली की मग तुम्ही पुढे काही करू शकता. म्हणजे आता मी लहान मुलांबरोबर, आता शिक्षण क्षेत्रात आल्यापासून लहान मुलांबरोबर, लहान मुलं नाही किशोरवयीन मुलांबरोबर काम करतो असं मी म्हटलं. तर आता सुरुवातीलाच आम्ही म्हटलं की आपल्याकडे पेपर ग्लासमध्ये कॉफी मिळते, पण तुम्हाला सगळ्यांना एक मग गिफ्ट मिळालेला आहे, तो घेऊन यायचा, तो विसरायचा आणि त्यातच कॉफी प्यायची. आणि त्याच्यातनं आपण एवढे ग्लासेस वापरणार. एक दिवस आम्ही मोजलो की किती पेपर ग्लासेस वापरतोय आम्ही, आणि त्याला खूप पटलं लगेच ते की आपण हे करूया. पण हेच जर मी 35-40 वर्षा माणसाला सांगायला गेलो तर नाही पटत, किंवा त्याला तसं वागणं ज्यायोगे सोपं होईल. आता मी म्हटलं प्लास्टिकच्या बाटल्या घेऊन जाऊ नका, तर ठीक आहे, तो निर्बंध लादावा मी सरकार म्हणून, पण मी त्याच वेळेला हेही सुनिश्चित केलं पाहिजे की विजयदुर्ग एवढा मोठा किल्ला आहे, मी चालणार, पायपीट करणार 2 तास, मला कुठेही तहान लागू शकते, मला कुठेही वॉशरूमला जावं असं वाटू शकतं. मुलींना तर ती समस्या अजून महत्वाची आहे. खूप कमी ठिकाणी मुलींना वापरता येईल अशी स्वच्छ वॉशरूम्स असतात. मग ह्या सोयी जर तुम्ही लोकांना दिल्या नाही तर मग परत ते मॉरल लेक्चरच होणार. पण तिथे स्वच्छ पाणी मिळत असेल तुम्हाला आणि ते छान उंजळीत पिता येत असेल, तो कूलर व्यवस्थित मेंटेन्ड असेल, तर मग लोकही हळूहळू तेवढी सजगता त्यांच्यात येते की आपण घेऊन नाही जायचंय. जेव्हा आपण डायव्हर्सिटी बद्दल बोलतो तेव्हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा अजून एक आपल्याला दिसून येतो, तो म्हणजे आपल्या कुठल्याही हेरिटेज साईट्स, वारसा स्थळं ही फारशी डिसेबल्ड अप्रोप्रिएट नाही आहेत. बऱ्याचदा त्या लोकांना खूप विचार करून, खूप प्लॅनिंग करून, खूप रिसर्च करून यावं लागतं, आणि मग त्यांच्यासाठीचा हा अनुभव लिमिट होऊन जातो. जो कदाचित एखाद्याला त्याबद्दल माहिती नसेल आणि इच्छा नसेल तरी गेल्यानंतर तो सुकर असेल, तर त्यांच्यासाठी इच्छा असून त्यांना त्याबद्दलची माहिती असून सुद्धा सुकर होत नाही. तर ह्या प्रकारच्या प्रॉब्लेमसाठी आपण काय प्रकारचं डिझाईन करूया? मला असं वाटतं इथेही आपल्याला एक ठराविक चाकोरीबद्ध विचारापलीकडे जायला लागेल. तर चांगली गोष्ट मी ही बघितली की ASI कडे असलेल्या बऱ्याच मॉन्युमेंट्स वरती आज तुम्ही गेलात तर तिथे फलक आहेत, त्या फलकांवर ब्रेलमध्ये पण माहिती दिलेली असते. आता मुद्दा असा आहे की ब्रेलवरती तो वाचेल तिथे आणि माहिती घेईल, चांगली गोष्ट आहे, नथिंग रॉंग विथ दॅट. पण त्याच्याकडे आता स्मार्टफोन आलेला आहे, त्याच्यावर तुम्ही ध्वनीद्वारे माहिती देऊ शकता. काही ठिकाणी आता मी समजा गोव्याला गेलो
आणि तिथे मला लॅटराईट खडकामध्ये बांधलेलं चर्च बघायचंय किंवा मी अमक्या ठिकाणी लाकडी कोरीव कामातली मूर्ती बघतोय, तर कदाचित तिथे मी एक कॉर्नर असा असू शकतो जिकडे दृष्टीहीन एखादा पर्यटक आला असेल तर त्याला स्पर्श करायची मुभा असावी, तिथे काय गंध आहेत ते त्याला जाणून घ्यायची सोय असावी, तिथे काही एखादं त्या जागेशी निगडीत काही संगीत असेल किंवा एखादी कोणीतरी छान ओघवत्या भाषेत सांगितलेली गोष्ट असेल, तर एक एक्सपिरियन्स सेंटर जेव्हा आपण बनवतो किंवा इंटरप्रिटेशन सेंटर बनवतो तेव्हा असे वेगळे बूथही असायला पाहिजे. आणि ही गोष्ट फक्त डिफरंटली एबल्ड लोकांसाठी किंवा दृष्टीहीन लोकांसाठीच उपयुक्त आहे असं नाही. कारण मला जेव्हा समोर छान भव्य दिव्य काहीतरी दिसतंय तर आपोआप आपलीही अडचण ही होते की आपण शांतपणे ऐकत नाही, आपण तिथे काय गंध आहेत त्याचा अनुभव घेत नाही, स्पर्श करून पाहत नाही, तिथे आपल्याला तिथलं तापमान आर्द्रता यातनं शरीराला काय वाटतंय याचा विचार करत नाही. तर या दृष्टीने एक इंटरप्रिटेशन सेंटर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण मूळ तुमचा हेतू आहे की त्या मूळ मॉन्युमेंटला काही करून धक्का नाही लागता. मग अशा वेळेला ठीक आहे, ते अमुक एक दगडातलं मंदिर आहे, त्या दगडातल्या शिल्पाला मी हात नाही लावू शकत, पण त्या दगडाचं शिल्पात नसलेलं एखादं सॅम्पल मी स्पर्श करून पाहायला ठेवू शकतो ना तिथे. आणि त्या दृष्टीने मग आपले सगळे एक सेन्सरी टुरिझम असं मला वाटतं. ऍब्सोल्युटली. या प्रकारचे प्रयोग म्युझियम्स मध्ये हल्ली होताना दिसतात थोड्याफार प्रमाणामध्ये, पण ज्या ओपन साईट्स आहेत, हेरिटेज साईट्स आहेत, तिथे या प्रकारचे प्रयोग अजून झाले तर आपण अजून जास्त इन्क्लुझिव्ह सोसायटी म्हणून पुढे येऊ शकू आणि ह्या सगळ्या वारशाबद्दल आपल्याला जे वाटतंय, कळकळून वाटतंय, ते अजून जास्त अनुभवू शकू. आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये अजून एक भाग आहे की त्या जागेतला निसर्ग अनुभवणं. आणि मी कुलाबा किल्ल्यावर जेव्हा एकदाच गेलो होतो, जेव्हा मी पहाटे 6:30 वाजता तिकडे पोहोचलो होतो आणि एएसआयच्या नियमाप्रमाणे सूर्योदयानंतर मॉन्युमेंट ओपन होतं, तर मी एकटाच होतो किल्ल्यात तेव्हा. आणि असा अलिबाग शहरावर होणारा सूर्योदय मी तेव्हा बघितला होता. लांब कुठेतरी देवळातनं भजन ऐकू येत होतं, आजूबाजूला पर्यटक नाही, कलकलाट नाही. तसा मी कधीच कुलाबा किल्ला बघितला. त्याच्यामुळे एखादी जागा आपण पाहायला जातो तेव्हा ती कधी बघायची, दिवसाच्या कुठल्या वेळेला बघायची, दिवसाच्या कुठल्या वेळेला ते मॉन्युमेंट चांगलं दिसेल. एवढ्या खोलात जाऊन आपण जर पटकंती केली तर कदाचित जास्ती रिवॉर्डिंग असेल. करेक्ट आहे. एकीकडे आपण हे सगळं बोलतोय की आपली वारसा स्थळं, त्यांचं जतन आणि त्यांना कसं जपायचंय, त्यांच्याबद्दल डिझायनिंग कसं करायचंय, आणि दुसरीकडे आपल्याला ग्लोबल लेवलवर भारताला खूप जास्त महत्त्व मिळताना दिसतंय. ऐतिहासिकदृष्ट्या, वारशाच्या दृष्टीने खूप महत्त्व मिळताना दिसतंय. हल्लीच आपले 12 किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये सामील झाले आहेत. या दोन्हींचा मेळ साधायचा आहे आपल्याला पुढे जाताना. तुला पुढे जाताना या सगळ्याचं काय भविष्य दिसतंय? मला असं वाटतं की कोकणाच्या दृष्टीने खूप आर्थिक, सामाजिक सगळ्याच पद्धतीची संधी आहे. कारण जसं महाराष्ट्रातनं राजस्थानच्या, केरळच्या, हिमाचलच्या 10-10 दिवसांच्या ट्रिप जातात, भूतानला ट्रिप जातात, तसं खरं कोकणात तुम्ही 10-12 दिवस छान फिरून येऊ शकता. पण कुठे जायचं त्याचा पत्ता नाही. आता या 12 किल्ल्यामध्ये कोकणातले किल्ले असल्यामुळे त्याला एका जागतिक नकाशावर येण्याची संधी झाली आहे. वर्ल्ड हेरिटेज विश्वाचं स्थळ असल्यामुळे सरकारला निधी देणंही आता सोपं होईल, कारण कुठल्या ना कुठल्या धोरणात बसवून तो निधी उपलब्ध होऊ शकेल. तर ही संधी आहे. फक्त ही आपण इट शुड बी अ वेल डिझाईन. डिझाईनला मराठी शब्द अभिकल्प असतो. तो उत्तम अभिकल्पना दृष्टी असलेल्या पद्धतीने ती करायला पाहिजे. आणि गोष्ट स्टोरी टेलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी खांदेरी जेव्हा बघितला पहिल्यांदा तेव्हा मी डोळ्यासमोर आणलं, कारण तो पावसाळ्यात किल्ला बांधला, एकावर एक दगड रचून, देयर इज नो बाइंडिंग एजंट. त्याच्यामुळे इंग्रज हल्ला करतायत तेव्हा मराठे तो किल्ला बांधतायत आणि पीक मान्सून मध्ये, जुलै ऑगस्ट महिन्यातली गोष्ट असेल जर मी चुकत नसेल तर. म्हणजे आज जिकडे आजच्या पोटी पावसाळ्या उधाणे समुद्राला म्हणून जात नाही, त्यावेळेला आपण मराठ्यांनी तो किल्ला बांधला. पण हे जर तुम्ही लोकांना त्या ठिकाणी सांगितलं नाही पुरेशा माहिती सह, तर त्याची व्हॅल्यू लोकांना कळणार. किंवा सिंधुदुर्ग बांधला तेव्हा छत्रपती शिवराय आग्र्याला अडकलेले होते, पण त्यावेळेला तो किल्ला व्यवस्थित पूर्ण केला गेला, बजेट ओव्हररन न होता. ह्याचं ऐतिहासिक महत्व जर लोकांना कॉन्टेक्स्ट बरोबर जोडून सांगितलं नाही
तर मग ती सनावळींची जंत्रीच Correct. मग होते. हे थोडं आपण आता जाणीवपूर्वक करायला पाहिजे असं मला कुठेतरी वाटतं. ऍब्सोल्युटली. मला वाटतं ह्या पूर्ण पॉडकास्टमध्ये मला पडलेल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं सापडलीत किंवा ती नाही सापडली तर त्या दिशेने विचार कसा करायचा ह्याची तरी एक रीत काय असू शकते, याचा मार्ग काय असू शकतो हे सापडलं. मला वाटतं आपले जे सजग पर्यटक प्रेक्षक आहेत त्यांनाही आपण हे आवाहन करूयात. तुम्हाला जर अशी कुठली सोल्युशन्स सुचत असतील, असे काही डिझाईन सुचत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपण त्यावर अजून विचार करूयात, चर्चा करूयात आणि काहीतरी स्ट्रेंथ असलेलं, क्रिटिकली अक्लेम्ड असलेलं डिझाईन आपल्या वारसांच्या जतनासाठी पुढे आणूयात. ह्या पॉडकास्टवर येण्यासाठी आणि इतक्या अमेझिंग गप्पा मारण्यासाठी चिन्मय तुझे खूप 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 धन्यवाद. असे विषय आपण बोलत राहिल्यानेच लोकांपर्यंत पोहोचणार आहेत आणि सगळ्यांना एकत्र करून आपण याचे सोल्युशन शोधू शकणार आहोत. त्यामुळे तुझे संभाषणाकडून पुन्हा एकदा खूप धन्यवाद. तुमचंही खूप खूप आभार की दर्या फिरस्तीच्या प्रोजेक्टला आणि माझं जे काही छोटंसं योगदान आहे त्या बाबतीत त्याला धरून तुम्ही या चर्चेसाठी मला बोलवलं. मी तुमचे पॉडकास्ट पाहत असतो. वेगवेगळ्या थोड्याशा दुर्लक्षित पण इंटरेस्टिंग अशा मुद्द्यांना तुम्ही या पॉडकास्टमध्ये नेहमी डील करता. त्याच्यामुळे जरूर मी तुमच्या प्रेक्षकांना सांगेन की तुमच्या चॅनलवरचे सगळे पॉडकास्ट प्लेलिस्ट थँक्यू सो मच. त्यांनी सांगितलंय तोवरच आमच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तू पण प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ऑफलाईन डाउनलोड करून ठेवा म्हणजे कुठे तुम्हाला नेटवर्क मिळत असेल तर पाहता. थँक्यू सो मच सगळ्यांना. तुम्ही हा पॉडकास्ट बघितला असेल इथपर्यंत येऊन तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जसं सोल्युशन सांगणार आहात तसं तुमचा प्रतिसादही कळवा. आम्हाला टेक्निकली अजून काय चांगल्या गोष्टी करता येतील हेही कळवा. आम्हीही प्रयोग करून बघतोय. तर पुन्हा एकदा नवीन विषयासह पुढच्या महिन्यात भेटूयात नवीन पॉडकास्टमध्ये. कल संभाषण करा.